अध्याय नंबर 18 भगवद्गीतेचा फायनल चॅप्टर, लास्ट चॅप्टर. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला भेटेल संपूर्ण गीतेची समरी. बेसिकली आतापर्यंत आपण जे स्टडी करत आलेलो आहोत, पहिला अध्याय ते 17 अध्याय, त्याचा पूर्ण सारांश या शेवटच्या अध्यायामध्ये येईल. सर्वात मोठा चॅप्टर या पूर्ण गीतेमधला 78 श्लोक याच्यामध्ये आहेत. तर या चॅप्टरला टायटल मराठीमध्ये आहे मोक्ष संन्यास योग. मोक्ष संन्यास योग. आणि इंग्लिशमध्ये आहे द परफेक्शन ऑफ रिनन्सिएशन. म्हणजे बेसिकली त्यागाची परिपूर्णता. या त्यागाची पूर्णता कशामध्ये होते याचं टायटल आहे इंग्लिशमध्ये. तर आपण या चॅप्टरचं पहिले एक सेकंड ब्रेकअप घेऊया पहिले. तर याचे सेक्शन 1, 2, 3, 4, 5 6 सेक्शन आहे टोटल. सेक्शन 1 1 ते 12 श्लोक, त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे कर्मयोगाबद्दल. कर्मयोगा, हाऊ कर्मयोगा इज परफॉर्म्ड. कर्मयोग कशा प्रकारे केलं जातं आणि ते आपल्याला बंधनातून कशा प्रकारे मुक्त करतं, भौतिक बंधनातून. श्लोक नंबर 1 ते 12. त्यानंतर श्लोक नंबर 13 ते 17. आता बघा 1 ते 12 आहे कर्मयोग. 1 ते 12चाच 2 भागामध्ये डिव्हिजन झालेला आहे. श्लोक नंबर 13 ते 17 हा पहिला पार्ट आहे कर्मयोगाचाच, आणि श्लोक नंबर 18 ते 40 हा दुसरा पार्ट आहे. बेसिकली श्लोक नंबर 1 ते 40 सगळं कर्मयोगाचं विवेचन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही असं लिहिलं असेल 1 ते 12 कर्मयोग. आता 13 ते 17 असं लिहा, कर्मयोगीचे ज्ञान. 13 ते 17 पार्ट 13 ते 17. तर तुम्ही त्याला असं देऊ शकता पार्ट 1 पार्ट 2. पार्ट 1 आहे 13 ते 17, पार्ट 2 आहे 18 ते 40. तर कर्मयोगाचा पार्ट 1 आहे 13 ते 17, ज्ञान ऑफ कर्मयोगी किंवा कर्मयोगीचे ज्ञान, जे त्याला बंधनातून मुक्त करते किंवा बंधनापासून मुक्त ठेवते. त्यानंतर 18 ते 40, आता त्याच्यावर तुम्ही लिहू शकता 13 ते 17 मध्ये कर्मयोगीचे ज्ञान, त्याच्यामध्ये लिहू शकता 5 फॅक्टर्स ऑफ ऍक्शन. 5 फॅक्टर्स ऑफ ऍक्शन किंवा त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, ऍक्शन. कुठल्याही क्रियेचे 5 विभाग. कुठल्याही क्रियेचे 5 विभाग म्हणजे कुठलीही क्रिया जेव्हा घडते त्याला तेव्हा कुठले 5 फॅक्टर असतात किंवा त्याला मदत करणारे कुठले 5 घटक असतात. ठीक आहे. त्यानंतर श्लोक नंबर 18 ते 40 हा झाला पार्ट 2, ज्ञान ऑफ कर्मयोगी पार्ट 2. त्याच्यामध्ये लिहा हाऊ 3 मोड्स बाइंड अँड कंट्रोल एव्हरीथिंग. कशा प्रकारे प्रकृतीचे 3 गुण सर्व वस्तूंना नियंत्रित करतात आणि बांधतात, त्याचं वर्णन त्याच्यामध्ये येईल. कशा प्रकारे प्रकृतीचे 3 गुण सर्व गोष्टींना बांधतात आणि नियंत्रित करतात, 18 ते 40. आणि मग तो जो कर्मयोगी आहे तो कुठलीही क्रिया जेव्हा करतो तो कुठल्या प्रकृतीच्या गुणामध्ये स्थित राहून करतो, त्यानुसार त्याला बंधन लागेल किंवा त्याला मुक्ती भेटेल. मग ते वर्णन त्याच्यामध्ये येईल. रजोगुणामध्ये केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटी, सत्वगुणामध्ये, तमोगुणामध्ये, जे आपण ऑलरेडी 14वा अध्याय 17वा अध्याय बघितलेलाच आहे. कारण हा गीतेचा समरिकल चॅप्टर आहे म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा ते येणार, पण थोडं डेप्थ मध्ये येईल आणखी. त्यानंतर 41 ते 48. आता बघा जसं आपण, आता तुम्हाला योगा लॅडर आठवावं लागेल. तुम्हाला जर योगा लॅडर व्यवस्थित माहिती असेल तर हा चॅप्टर योगा लॅडर प्रमाणे प्रोग्रेस होत जातो. सर्वात पहिले काय आहे, कर्मयोग आहे. मग आता श्लोक नंबर 1 ते 40 पूर्ण कर्मयोगाबद्दल माहिती झाली, राईट. आता श्लोक नंबर 41 ते 48 त्याच्यामध्ये आता कर्मयोग थोडा आता पुढे वाढत जाईल. कसा वाढत जाईल, तुम्ही ह्याला टायटल देऊ शकता कर्मयोगा ऑफर टू कृष्णा, किंवा भगवंतांना अर्पण केलेले कर्मयोग, किंवा भगवंतांना अर्पण करण्याजोगे करण्यायोग्य कर्मयोग. म्हणजे हळूहळू काय होईल, जसं योगा लॅडर मध्ये कसं होतं, पहिले
आपलं कर्मकांडी आहे, त्यानंतर मग तो कर्मयोगामध्ये येतो, सकाम बनतो, निष्काम बनतो, मग हळूहळू भगवंतांकरता तो कार्य करायला चालू करतो. राईट, आता प्रोग्रेस होत जाणार ते. 41 ते 48. जसं बघा आपण पण बघितलंय, गीतेचे पहिले 6 अध्याय जर तुम्ही बघितले, अध्याय नंबर 1 ते 2 याच्यामध्ये जास्त उल्लेख येत नाही भगवंतांचा किंवा ब्रह्माचा उल्लेख येत नाही. परंतु जसं जसं तिसरा अध्याय चालू होतो, चौथा 5वा परमात्माबद्दल माहिती यायला चालू होते. आणि आपली कार्य ही म्हणतात तिथे की त्या ब्रह्माला अर्पण करा, पण ते हळूहळू प्रोग्रेशन होऊन जातं 6व्या अध्यायामध्ये परमात्माला अर्पण करा. म्हणून जेव्हा 5वा अध्याय एंड होतो तेव्हा म्हणतात भोक्तानाम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम. भगवंत म्हणतात की तो मीच आहे. आणि 6व्या अध्यायाच्या एंड तर पूर्ण सांगतात तो मीच आहे. योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम तमेक सममत. जो पूर्णपणे मला भजतो योगी, जो ग्रॅज्युअली कर्मकांडामधनं कर्मयोगी, कर्मयोगी मधनं ज्ञानयोगी, ज्ञानयोगी मधनं अष्टांग योगी, राईट. अष्टांग परफेक्शन, अष्टांग योगी परमात्म्यावरती मग ध्यान करायला चालू करतो. आणि मग असा व्यक्ती जो पूर्ण भगवंतांना भजतो तो काय आहे, परिपूर्ण योगी आहे. ते 41 ते 28 मध्ये आलं. कर्मयोगा ऑफर टू कृष्णा और भगवंतांना अर्पण करण्यायोग्य कर्मयोग. त्यानंतर मग 49 ते 55. मग आता हा जो व्यक्ती आहे कर्मयोगी, जो परफेक्ट झालेला, बघा तुम्हाला जर योगा लॅडर व्यवस्थित समजत असेल तर ग्रॅज्युअली कर्मयोगी काय करतो, जो गावामध्ये राहत होता किंवा सिटीमध्ये राहत होता, शहर सोडून देतो, गाव सोडून देतो आणि इव्हेंच्युअली कुठे जातो, तो रानात जातो आणि अष्टांग योग करायला चालू करतो. मग हा अष्टांग योगी ज्ञान योग प्रॅक्टिस करतो. म्हणून या सेक्शनला नाव द्या 49 to 55. हाऊ ज्ञान योग विथ भक्ती कॅन बी ऑफर टू कृष्णा. म्हणजे भगवंतांना ऑफर करण्यायोग्य ज्ञान योग, भगवंतांना अर्पण केले जाणारे ज्ञान योग, ते होईल 49 ते 55. भगवंतांना अर्पण केले जाणारे ज्ञान योग. आणि मग फायनली आता मग तो ज्ञान योगी जो आहे तो ग्रॅज्युएट होऊन अष्टांग योग मध्ये जाईल. आणि अष्टांग योगी कशामध्ये परिणिती त्याची होईल, भक्ती योगामध्ये. म्हणून श्लोक नंबर आता 56 ते 78, भक्ती योगाची महती किंवा भक्ती योगाची महत्ता. श्लोक नंबर 56 ते 78, लास्ट सेक्शन. मग या सेक्शन मध्ये भगवंत सांगतात की अरे बाबा तुला हे सगळं करायची गरज नाही. तू जे सगळं पहिल्यापासून केलंस काय काय केलंस, कर्मकांडी होतास, मग तू कर्मयोगी झालास, मग तू ज्ञान घेतलंस, ज्ञानयोगी झालास, मग तू अष्टांग योगी झालास 49 ते 55 मध्ये, आणि फायनली माझी भक्ती प्राप्त केलीस. पण तुला हे सगळं करायची गरज नाही, डायरेक्ट तू काय करू शकतोस, भक्ती करू शकतोस. मग त्याचं वर्णन येईल 56 ते 78 मध्ये. त्याच्यामध्ये जो अल्टिमेट जो श्लोक आहे, सर्व धर्मांपरित्याज्य मामेक शरणं व्रज, तो श्लोक त्याच्यामध्ये येणार. आणि अशा प्रकारे मग गीता कन्क्लूड होऊन जाईल. ओके, तर आपण मग सुरुवात करूया चॅप्टरला. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. कोणीतरी ढोल किंवा ताशा वाजवत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. ओके, तर अशा प्रकारे आता आपल्याला पूर्ण गीतेची समरी भेटणार आहे या शेवटच्या अध्यायामध्ये. श्लोक भगवद्गीता अध्याय नंबर 18. ओके, मोक्ष संन्यास योग किंवा गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. तर मी श्लोक वाचतो, माझ्या मागे तुम्ही रिपीट करा. अर्जुन उवाच. ओके, तुम्हाला माईक अनम्यूट करायला मी दिले नाहीये वाटतं. अलाउ पार्टिसिपंट्स ओके आहे तुमच्याकडे. ओके फाईन. संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन. ओके, आनंद केशव प्रभूचा अनुवाद.
mode. Bluetooth mode. येस, अनुवाद वाचा. ओके, मला आवाज आला नाही त्यामुळे कळलं नाही. एनिवे, मी वाचतो. अर्जुन म्हणाला, हे महाभाव ऋषिकेश, हे केशी निसूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. राईट. आता तुम्ही म्हणाल की अर्जुनाचा हा प्रश्न चॅप्टर 1 पासून एंड पर्यंत हाच प्रश्न त्याचा आहे नेहमी. पहिल्या चॅप्टर मध्ये पण पहिल्या चॅप्टरच्या एंडला आणि दुसरा चॅप्टर ऑलमोस्ट जेव्हा संपला आणि तिसरा, चौथा आणि बेसिकली 5व्याच्या सुरुवातीला सेम प्रश्न पुन्हा पुन्हा अर्जुन विचारत आहे की अल्टिमेट ऍक्शन माझ्याकरता काय आहे. त्याग करायचा आहे मला ऍक्टिव्हिटीचा किंवा एखाद्या कृतीचा त्याग करायचा आहे की कृतीमध्ये त्याग करायचा आहे. तुम्हाला समजतंय काय चाललंय ते? आता ह्या स्टेजला तुम्हाला समजलं पाहिजे मी जे काय म्हणतो ते, होपफुली. तुम्ही तसं त्याला अभ्यास करत आला असाल तर. एक असतं त्याग नुसता करणे एखाद्या गोष्टीचा आणि दुसरं असतं कृतीमध्ये त्याग करणे. कन्फ्युज करतोय तुम्हाला सुरुवातीलाच, जेणेकरून तुमचे मसल्स जे इतक्या वेळपर्यंत शांत होते ते आता ऍक्टिव्हेट झाले पाहिजेत. मकर संक्रांती आहे, तिळगुळ खाऊन जरा एनर्जी आणा. राईट. तर आता जेव्हा हा चॅप्टर चालू होतो तर अपेरेंटली कनेक्शन नाहीये. मागचा चॅप्टर आणि हा चॅप्टर काही कनेक्शन दिसत नाहीये. राईट. 17वा अध्याय एंड झाला ओम तत्सदने, की कशा प्रकारे आपण ओम तत्सद द्वारे कुठल्याही गोष्टीला स्पिरिच्युअलाइज करू शकतो. राईट. आणि काही कनेक्शन दिसत नाही. सडनली हा चॅप्टर स्टार्ट होतो. आता अर्जुनाने सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. राईट. तर आता याला दोन अंडरस्टँडिंग आहेत. एक अंडरस्टँडिंग अशी आहे की एकतर अर्जुनाला गीता पहिले समजलेली आहे. कुठे समजलेली आहे? जेव्हा 10व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी गीता झाली तेव्हा अर्जुनाने सांगितलं भगवंतांना की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम. ते तुम्ही श्लोक वाचला असेल किंवा स्टडी केला असेल. भगवान अर्जुन म्हणाला की तुम्हीच काय आहात? परब्रह्म आहात. आणि मी हे केवळ तुम्ही मी म्हणतोय म्हणून नाही, तर असित देवल व्यास सगळे ऋषी मुनी सांगतायत. मग अर्जुनाने ऑलरेडी भगवंतांना परब्रह्म म्हणून स्वीकारलेलं आहे. समजून घेतलं त्याने गीता काय आहे ती. त्याने स्वीकार केलं की मला तुमच्या प्रत्यर्थ कर्म करायचं आहे. परंतु मग आता त्याच्या पुढे प्रश्न का आलेले आहेत? तर जसं भागवत मध्ये किंवा तृतीय अध्यायाच्या गीतेच्या लोकसंग्रह हा शब्द तुम्ही गेला असेल तुम्हाला. लोकसंग्रह. भगवंत म्हणतात की जरी मला ह्या जगामध्ये काही नियत कर्म नाहीये तरी सुद्धा मी कर्म करतो. का करतो? जस्ट टू सेट अन एक्झाम्पल. लोकांना आदर्श देण्याकरता करतो. राईट. जसं फॉर एक्झाम्पल एखादा सिनियर डिवोटी आहे, म्हणजे भरपूर सिनियर आहे आणि ऑलरेडी त्यांना भगवंतांविषयी भरपूर साक्षात्कार आहे आणि आता त्यांचा भरपूर एज पण झाला असेल. बट आता समजा अशाही भक्ताला आपण कधी कधी बघा, समजा जसं प्रभुपाद जेव्हा कुंभमेळ्यामध्ये होते हैदराबादच्या, आय डोंट रिमेंबर द इयर, पण तेव्हा सकाळी सकाळी थंडी असते भरपूर. राईट. हैदराबाद समवेअर, हैदराबाद ना सॉरी, ह्याच्या इथे काय त्याचं नाव आहे, इथे कुंभमेळा कुठे भरतो आपला नॉर्थ मध्ये, प्रयाग. तर सकाळी जेव्हा एकदम थंडी असते तेव्हा कोणीच उठत नव्हता सकाळी सकाळी मॉर्निंग प्रोग्राम करता. तर एक दिवशी प्रभुपाद स्वतः उठतात आणि थंड पाण्याने आंघोळ करतात, चिल्ड वॉटरने. आता मुंबईत एवढी थंडी नाहीये तरी पण आपण गरम पाणी आंघोळ करतो. राईट. आपल्याला थोडी पण थंडी म्हणजे सहन होत नाही. पण प्रभुपादाने जेव्हा बाकी सगळ्या शिष्यांनी बघितलं, अरे प्रभुपाद सकाळ सकाळी आंघोळ करतात गरम थंड पाण्याने, म्हणजे सगळे टेंटच्या बाहेर निघाले आणि सगळ्यांनी आंघोळ करायला चालू केली आणि प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करायला चालू केली. तर आता ही गरज नाहीये प्रभुपादाने ऍक्च्युली. राईट. बट ही इज डुईंग जस्ट फॉर लोकसंग्रह, टू सेट अन एक्झाम्पल. म्हणून याच्या पुढे जे काही प्रश्न आले अर्जुनाचे 10व्या अध्यायानंतर किंवा द पॉइंट व्हेअर ही अंडरस्टूड द गीता, त्यानंतरचे सगळे प्रश्न हे आपल्याला गीता आणखीन फर्दर समजवण्याकरता आणि दाखवण्याकरता की कशा प्रकारे आपण जगामध्ये स्पिरिच्युअल लाईफ प्रॅक्टिस करू शकतो आयडियली. म्हणून बघा 14 अध्याय येतो तेव्हा प्रकृतीचे 3 गुण येतात. किती सिस्टमॅटिक अनालिसिस आहे की ही गोष्ट ह्या गुणामध्ये असते, ही गोष्ट ह्या गुणामध्ये असते.
त्यानंतर मग आपण आता जस्ट बघितलं 17वा अध्याय की वेगवेगळे यज्ञ, दान, तप, वेगवेगळ्या ऑस्टेरिटीज मनाच्या, शरीराच्या, भाषेच्या हे कशा असाव्यात, राईट. हे सगळे ऍडिशनल पॉईंट झाले आपल्याकरता, कारण आपल्याला आणखून फर्दर अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे एकदम मायक्रो लेवलला की कसं आपण जगू शकतो स्पिरिच्युअली या जगामध्ये. म्हणून एकतर लोकहित करता हे अर्जुनाचे प्रश्न आहेत, आणि याला फर्दर ऍडिशनल सपोर्ट फर्दर क्लॅरिफिकेशन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर देतात की म्हणजे आता कनेक्शन जर बघायचं असेल तर लास्टचा चॅप्टर आणि हा चॅप्टर, 17वा चॅप्टर जेव्हा एंड झाला तेव्हा ओम तत्सत एंड झाला. तर ओम तत्सत हे कशा करता बोलावं, एखाद्या गोष्टीला स्पिरिच्युअलाइज करण्याकरता. बेसिकली ओम तत्सत म्हणजे कुठलीही गोष्ट करण्या अगोदर आपण भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे, राईट. असतं ना जेव्हा घरातनं आपण बाहेर निघतो तेव्हा एक वेळेस आपला जो देवाला असतो त्या देवाला जाऊन देवाला वंदन करतो, राईट. नाही नाही करत, करतात ना. किंवा एक्झाम देण्या अगोदर आपण एकदा आठवतो, म्हणजे आता नाही, शाळेमध्ये आपण असताना आपण जेव्हा लहान होतो शाळेमध्ये असायचो तेव्हा परीक्षेला जाण्यापूर्वी देवा पास कर मला किंवा चांगले पेपर सोपा जाऊ दे, तर आपण काही ना काहीतरी प्रेयर करतो किंवा काही ना काहीतरी मागतो भगवंतांकडे, राईट. भूषण कृष्ण प्रभू बरोबर आहे का नाही. तुम्ही गाडी चालवण्या अगोदर एकदा वंदन करता की नाही नरसिंह देवाना, नाही करत. हा, राईट. की बाबा व्यवस्थित गाडी जाऊ दे, काय म्हणजे प्रॉब्लेम नको यायला टायर मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं, समथिंग लाईक दॅट. मग ते एखादी गोष्ट स्पिरिच्युअलच करून अल्टिमेटली उद्देश काय, मुक्ती प्राप्त करणे, राईट. म्हणून मग या चॅप्टरच्या जेव्हा सॉरी मग अर्जुनाचा प्रश्न कसा असू शकेल की ओके, आतापर्यंत तर मी ऐकलं होतं की मुक्ती प्राप्त करण्याकरता आपल्याला त्याग करावा लागतो किंवा संन्यास घ्यावा लागतो, कारण आतापर्यंत हेच शिकवत आलेलं त्याला आपण सुरुवातीपासून की गोष्टींमध्ये एक तर त्याग करावा, सॉरी एखाद्या गोष्टीचा त्याग करावा किंवा गोष्टी वापरताना त्याच्यामध्ये त्याग असावा, त्याच्याशी आसक्ती नसावी. ते पुढे येईलच. पण तुम्ही म्हणताय की लास्ट चॅप्टर मध्ये तुम्ही म्हटलात की ओम तत्सतने मुक्ती मिळावी, हे तर मी पहिल्यांदाच ऐकतो, हे काय प्रकार आहे, राईट. म्हणून मग त्याला क्लॅरिफाय करण्याकरता मग पुढे भगवंत इथे चालू करतील की ऍक्च्युली त्याग कसं असतं, त्यागाचे काय प्रकार असतात, त्याग कुठल्या प्रकारे केले जातं. म्हणून जर तुम्ही बघितलं 12.11 12.11 बघा, 12.11 श्लोक बघा, 12.11 मध्ये 12व्या अध्यायाचा बघा, 12.11 श्लोक मधली सेकंड लाईन, सर्व कर्म फलम त्यागम तत्कुरु यथात्मवान. भगवंत म्हणतात की तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर, राईट. बेसिकली अर्जुन त्याला कोट करत आहे की हे तर तुम्ही तर मला हे सांगितलेलं आहे, राईट. मग हा कुठला प्रकार आहे की आपण ओम तत्सत बोलून एखादी गोष्ट स्पिरिच्युअल करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करू शकतो. मग म्हणून भगवंत आता काय करतील इथनं सांगायला चालू करतील की ऍक्च्युली काय आहे त्यागाच्या कुठल्या प्रकाराने कशा प्रकारे आपण त्यांना हे करू शकतो. तर पर्पट जर तुम्ही बघितलं त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद पण त्यांनी दिलेलं आहे इथे बघा, या ठिकाणी एक 565 पान नंबर मध्ये म्हणजे समरी करतायत प्रभुपाद, जसं मी तुम्हाला समरी सांगितली सुरुवातीलाच तसं समरी करत चाललेत. पुढे बघा मध्ये लिहिलेलं आहे, पुढील 6 अध्यायात शुद्ध भक्तियोग त्याचे स्वरूप आणि कार्य यांची चर्चा केली, म्हणजे मधले 12 अध्याय. शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान, त्याग, अपरा प्रकृती, पराप्रकृती आणि भक्तियोग यांचे वर्णन दिले आहे. याचा निष्कर्ष असा की सर्व कार्य करताना भगवंतांची मदत घेतली पाहिजे, जी ओम तत्सत या शब्दांनी प्रकट होते व हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात, राईट. आणि नंतर भगवद्गीतेच्या 3ऱ्या भागात दाखवून दिले आहे की जीवनाचे परम लक्ष्य भक्तियोगाशिवाय अन्य कोणीही असू शकत नाही. भूतकाळातील आचार्य आणि ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यांचे प्रमाण देऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे. काही निरपेक्षवादी समजतात की वेदांत सूत्रावरील ज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे, परंतु प्रत्यक्षात वेदांत सूत्रे भक्तियोग समजण्याकरता आहेत, कारण साक्षात भगवंतच वेदांत सूत्राचे संकलन करते आणि वेदांत जाणणारे आहेत. ते कुठे आहे, 15व्या अध्यायामध्ये 15.15 भगवंत म्हणतात की इव्हन वेद जे आहे ते सुद्धा मला समजण्याकरता आहेत. ते दिले पुढे भगवंताने प्रभुपदाने. आणि मग त्यानंतर फायनली ज्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायात संपूर्ण विषयवस्तूंचे सार दिले आहे त्याचप्रमाणे 18व्या अध्यायामध्ये देखील संपूर्ण उपदेशाचे सार दिलेले आहे. सेकंड लास्ट पॅराग्राफ वाचतोय मी. त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हे जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे व म्हणून त्याने
या दोन शब्दांचा अर्थ काय असं विचारले. जनरली आपण पण जेव्हा गीता वाचतो तेव्हा आपल्याला हेच, ओके गीता का वाचावी, गीता वाचल्याने आपल्या विचारामध्ये शुद्धी येईल. म्हणजे बेसिकली काय होईल, ज्या गोष्टी अशुद्ध आहेत त्यांचा त्याग आणि ज्या गोष्टी शुद्ध आहेत त्यांचा स्वीकार, जेणेकरून आपली आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होईल. राईट, असा आपला पण विचार असतो. आणि या श्लोकामध्ये स्पेशली भगवंतांना अर्जुनाने हे दोन शब्द वापरलेले उद्देशून, ऋषिकेश आणि केशी निषूदन. तर हे का, तर बघा प्रोपर लिहितात, श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतात कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत व ते आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याला सर्व विषयांचे सार अशा प्रकारे सांगावे की जेणेकरून त्याचे चित्त नेहमी समतोल राहील. आणि प्लस केशी निषूदन म्हणजे केशी नावाचा राक्षस भगवंतांनी मारला होता. आता त्याच्या मनामध्ये जे काही शंका आलेल्या आहेत त्या शंका कशा आहेत, राक्षसाप्रमाणे असुराप्रमाणे आहेत, त्यांचा सुद्धा आता भगवंतांनी काय केलं पाहिजे, वध केला पाहिजे. तर असा हा प्रबंधाचं तात्पर्य आहे पहिल्या पॅराग्राफचा, सॉरी पहिल्या श्लोकाचा. तुम्ही सगळे व्यवस्थित आहात ही अपेक्षा करतो मी. थकलेले आहात मान्य आहे मला. आज मकर संक्रांती आहे, मी सुट्टी नाही दिली म्हणून भूषण कृष्ण प्रभू थोडे नाराज आहेत, तर मी सुट्टी देईन तुम्हाला. 2 तारखेला मी बाहेर जाणार आहे, 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी, 15 दिवस तुम्हाला सुट्टी आहे. एक पण क्लास होणार नाही आठवड्यामध्ये. राईट, पण मी विचार केला की समहाऊ सिलेबस आपला थोडा मागेच आहे, लॉकडाऊन मध्ये झालंच नाही काही, तर थोडं आपण घेतलं तर 1 तास 1.25 तास चांगला सिलेबस थोडा कव्हर होईल. राईट, तर सगळ्यांनी खुश राहा, आनंदी राहा. मी तुम्हाला जास्त पिडणार नाही. 1.25 तासामध्ये 1 तासामध्ये तुमची सुट्टी करून देईन. जेवढी चर्चा होऊ शकेल तेवढी आपण करूया. सो दिस इज आता, आणि सेक्शन पण फार इंटरेस्टिंग आहेत पुढे. तर हा झाला पहिला श्लोक. त्यानंतर आता मग येईल दुसरा श्लोक. आता जे तुम्ही अध्याय नंबर 3 आणि 5 याच्यामध्ये ऐकत आलेले आहात, कारण अर्जुनाचा प्रश्न हा तिसऱ्या अध्यायाशी संबंधित आहे, मी कर्मयोग करावा की ज्ञानयोग करावा. राईट, आता तेच रिपिटेशन उत्तर इथे येईल पण जरा डेप्थ मध्ये. रिपीट करा माझ्या मागे. श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच काम्यनां कर्मणां न्यासं काम्यनं कर्मण्यास संन्यासं कवयो विदु संन्यासं कवयो विदो सर्वकर्म फलं त्यागं सर्वकर्मफलं त्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा. प्राहुस्त्यागं विचक्षणा. ओके, संजय सूर्य प्रभू प्लीज अनुवाद वाचा, श्लोक नंबर 2. 1 मिनिट प्रभू. यस प्रभूजी, 1 मिनिट तुम्हाला दिला. हा 2 नंबर ना? येस, नाही तुम्हाला 1च मिनिट दिलाय, 2 नाही. नाही 2 नंबर. येस येस येस, श्लोक 2 नंबरचा. येस, करेक्ट. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाला त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. ओके, आली गुगली. मग याला थोडं मायन्युटली स्टडी केलं तर तुम्हाला कळेल मग, कारण दोन्ही टर्म ऑलमोस्ट सेम आहेत. त्याग आणि संन्यास सेमच आहेत गोष्टी. राईट, बट देर इज अ डिफरन्स. काय डिफरन्स आहे तो आपण बघायचं आहे. तर आता 3 गोष्टी याच्यामध्ये पडतात, सॉरी 3 प्रकारचे आपले रेग्युलर कर्म असतात. तुम्ही दुसऱ्या अध्यायाच्या 47 श्लोक जो आहे, कर्मण्येवाधिकारस्तु, त्याच्यामध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे. नित्य कर्म, त्यानंतर नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म, असे 3 प्रकारचे कर्म असतात. नित्य कर्म म्हणजे रेग्युलर जे प्रिस्क्राईब ड्युटी आपल्याला दिलेले आहेत, शास्त्रांनी लिहून दिलेले, जसे संध्यावंदन करणे जरुरी आहे, गायत्री करणे जरुरी आहे, हे आपण नेहमी करतो. राईट, त्याला नित्य कर्म म्हणतात. दॅट कॅनॉट बी अवॉइडेड. ते आपल्या रेग्युलर बेसिसवरती आपल्याला करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही एक आयडियल स्क्रिप्चर रेग्युलेटेड लाईफ जगत असाल तर, नाही जगत तर मग वेगळीच गोष्ट आहे. कुणाला काय संध्यावंदनची काय गरज आहे, कुणाला आता गायत्रीची काय गरज आहे, किंवा भगवंतांना उठून सकाळी वंदन करण्याची काय गरज आहे, किंवा आई वडिलांना वंदन करण्याची काय गरज आहे. राईट. पण जर आपण शास्त्राने रेग्युलेटेड असेल तर मग पहिली गोष्ट नित्य कर्म. सेकंड गोष्ट नैमित्तिक कर्म. नैमित्तिक म्हणजे एक स्पेसिफिक ओकेजनला केलं जातं. फॉर एक्झाम्पल कार्तिक व्रत किंवा एकादशी व्रत, हे स्पेसिफिक ओकेजनला केले जातात. ही सेकंड कॅटेगरी नैमित्तिक. आणि तिसरं काम्य कर्म, ज्याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आलेलं आहे. काम्यनाम कर्मणाम. काम्य कर्म म्हणजे जे स्पेसिफिकली एखाद्या ऑब्जेक्टला टार्गेट करून केलं जातं. फॉर एक्झाम्पल
मला काहीतरी हवंय, मग त्याच्याकरता आपण काय करतो, देवतांचा यज्ञ करतो आणि मग त्या गोष्टीची अभिलाषा ठेवतो. म्हणजे बेसिकली फ्रुटिव्ह मेंटॅलिटीने ते केलं जातं. म्हणजे मला अशी अशी गोष्ट हवी आहे, तर मी ही गोष्ट केली पाहिजे, त्याला म्हणतात काम्य नाम. मग त्याच्यासोबत ते वरचे तर आलेच, नित्यकर्म आलंच, नैमित्तिक कर्म पण आलंच, आणि ऍडिशनली हे झालं तुमचं काम्य कर्म. तर अशा प्रकारच्या 3 गोष्टी आहेत, हे सगळेजण करतात. मग आता जर तुम्ही बघितलं 2 कॅटेगरी लोकांच्या, ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत, एक तर संन्यासी आहे आणि एक त्यागी आहे. संन्यासी हा त्यागी आहेतच, पण त्यागी सुद्धा संन्यासी आहे हे आता आपल्याला समजायचं आहे. संन्यासी म्हणजे कसा, जो जे मी 3 सांगितले वरती, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म, याच्यामधील कुठल्या गोष्टी सोडून देतो, आयडियली काम्य कर्म सोडून देतो. ठीक आहे ना. म्हणजे मला हे अशी अशी गोष्ट पाहिजे म्हणून एक पर्टिक्युलर यज्ञ करेन, जसं पुत्र कामिष्ट यज्ञ प्रभुपाद याच्यामध्ये देतील असते, फळाची अपेक्षा ठेवून गेलेला एखादा कर्म, याच्यामध्ये का पुढे कुठेतरी शोकामध्ये येईल ते, किंवा एक पर्टिक्युलर मला काही गोष्ट हवी आहे, तर संन्यासाला काही घेणं नाहीये, ती गोष्ट नकोय त्याला, राईट. मग तो काय करतो, फक्त नियत कर्म करतो. नियत म्हणजे जे संध्यावंदन, गायत्री वगैरे वगैरे आहे, आणि ऑन स्पेसिफिक ओकेजन नैमित्तिक कर्म. तर ही आपली एक जनरल डेफिनेशन आहे संन्यासीची. बेसिकली ज्याने कर्मकांडीय कामं सगळी सोडून दिलेली आहेत आणि तो फक्त या जगातून मुक्त होण्याकरता जीवन निर्वाह करते, राईट. फर्स्ट थिंग. आता मग दुसरा कॅटेगरी आहे जो त्यागी. मग त्यागी काय करतो, नित्यकर्म करतोच आपलं रेग्युलर, नैमित्तिक कर्म पण करतोच, आणि काम्य कर्म सुद्धा तो करतो. मग आता तुम्ही म्हणाल त्यागी म्हणजे कोण व्यक्ती जो कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कुठलेही कार्य करत नाही, राईट. तो त्यागी ना. तुम्हाला सगळ्यांना समजते मी काय म्हणतोय ते, की कन्फ्युज झालात तुम्ही? हा, मला डोक्यावरती पुसून काढा. ठीक आहे, तुम्हाला आणखी सिंपल भाषेमध्ये सांगतो. ठीक आहे, माझी केस स्टडी घ्या. मी एक केस स्टडी आणि तुम्ही केस स्टडी, 2 केस स्टडीचे आहेत. ठीक आहे. आय एम लाईक अ संन्यासी. मी एक संन्यासी सारखा, राईट. मला काय घेणं देणं नाही, घरदार संसार काय काय काहीच घेणं देणं नाही. तर दिस इज एक कॅटेगरी झाली. आणि दुसरी कॅटेगरी तुमची झाली. तुम्ही म्हणाल ओके, आम्हाला घरदार पण पाहिजे, मुलं बाळ, संसार, नोकरी, सगळं सगळं, कपडे लत्ते, पावडर, शॅम्पू, सगळं सगळं. बांगड्या, दागिने, पंखा, एसी. ऑफकोर्स एसी माझ्या मागे सुद्धा आहे. पण तो आता त्याचा वेगळा कॉन्टेक्स्ट मी सांगेन तुम्हाला. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा तुम्ही संन्यासीच आहात. सांगा, एक्सप्लेन करा मला, कसे संन्यासी आहात ऍज अ डिवोटी. अच्छा, संन्यासी म्हणजे काय सांगा मला. मी सांगितलं संन्यासी म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करतो तो. ठीक आहे. पण तुम्ही जर गीता स्टडी केली, 5वा अध्याय किंवा 3रा अध्याय, भगवंत काय म्हणतात, कधीही आपण कुठलेही, म्हणजे जीव असा आहे की तो कुठलेही कर्म करणे सोडू शकत नाही, राईट. जीव नेहमी क्रियाशील असतो ना, जीवात्मा. त्याला नेहमी कुठलं ना कुठलं कार्य करायला, मग कसं सोडून देऊ शकतो तो. इव्हन ॲज अ संन्यासी मला जेवावं लागेल ना, कपडे धुवायला लागतील, आंघोळ करावं लागेल. म्हणजे कपडे धुवायला लागतील म्हणजे ठीक आहे, वॉश. आता कधी कधी एखाद्याने सर्वंट ठेवला असेल तर वेगळी गोष्ट आहे. ओके, तुम्ही कसे संन्यासी आहात मला सांगा. प्रभूजी हरी बोल. येस, सांगा. अहो, आपण सगळी कर्म म्हणजे भगवंतांना अर्पण करतो ना. एक्झॅक्टली, परफेक्ट आन्सर. टाळ्या. छान उत्तर आहे. एक्झॅक्टली सेम आन्सर. जर आपण म्हणजे कसं असतं बघा, आपण जेव्हा एखादं कार्य करतो तेव्हा त्या कार्यामध्ये आपली आसक्ती ही त्याच्या फळांची नसावी. आसक्ती कशाची असावी, प्युरिफिकेशन, शुद्धीकरण. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज जॉब करताय. जॉब कशा करता करताय, मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं समजावून डिटेलमध्ये. जॉब कशा करता करताय तुम्ही, कशा करता जॉब करताय, कोणीतरी सांगा एकाने, हात उठवून. उदरनिर्वाहासाठी. हा, उदरनिर्वाहासाठी करताय. पण जर तुम्ही नुसतं ते उदरनिर्वाह करता जगलात तर तुम्हाला बंधन लागेल कर्माचं. मग ते कशा करता जगायला पाहिजे आपण,
आध्यात्मिक उन्नती करता ना. मग तुम्ही म्हणाल आध्यात्मिक उन्नती आणि उदरनिर्वाहाचा काय संबंध आहे? शेवटी जेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर आश्रम मध्ये राहायचंय किंवा घरात राहायचंय, तर गोष्टी तर हव्यात ना राहण्याकरता. घर हवं, परत समजा तुम्हाला भगवंतांना भोग लावायचा आहे. माईक म्यूट करा, ज्यांना माईक म्हणजे अडचण येत नसेल तर, म्हणजे कसं थोडं शांती राहील. मकर संक्रांती आहे, शांती ठेवा, पतंग उडवू नका. मला तर शंका आहे, जे लोक व्हिडिओ ऑन नाहीत ते लोक कुठेतरी पतंग उडवत आहेत. क्लास ऑन करून ठेवलाय आणि एनिवे जस्ट जोक करतोय मी. तर एक असते आसक्ती कार्याची आणि एक असते, सगळ्यांनी माईक ऑफ करा जर काही उत्तर द्यायचं नसेल तर, ठीक आहे? थोडी शांती राहील. ओके, सिम्प्लिफाय करून सांगतोय. एक असते आसक्ती कार्याशी आणि एक असते आसक्ती कार्याच्या फळांची. आपण स्टडी केलेले आहे सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, राईट? तुम्हाला जर आठवत असेल योगा लॅडर मध्ये, सकाम कर्मयोग जे असतो तो फळाशी आसक्त असतो आणि फळापासून कार्याशी आसक्त असतो आणि कार्यापासून मिळणाऱ्या फळाशी सुद्धा आसक्त असतो. निष्काम कर्मयोगी फळाशी आसक्त नसतो, फक्त कार्याशी आसक्त असतो, राईट? पण तरी तो कर्मयोगीच आहे. परंतु जसा जसा तो पुढे प्रोग्रेस होत जातो, तो ग्रॅज्युअली काय करतो, फळाची पण आसक्ती सोडतो आणि पर्टिक्युलर कार्याशी पण आसक्ती सोडतो. त्याची आसक्ती असते फक्त भगवंतांच्या सेवेची, की भगवंतांची सेवा आहे म्हणून तो करतो. त्याला नाही फळांची आसक्ती आहे, नाही कार्याची आसक्ती आहे. असा जो व्यक्ती आहे तो परफेक्ट संन्यासी आहे. नुसतं या जगामध्ये गोष्टींचा त्याग केल्याने कोणी संन्यासी बनत नाही, राईट? म्हणून तुम्ही जर स्टडी केला असेल 3ऱ्या अध्यायामध्ये, भगवंत काय म्हणतात की एखाद्या व्यक्ती नुसतं बाहेरून त्यांनी एखाद्या गोष्टींचा त्याग केला असेल, पण आत्मज्ञान तो काय करतोय, विषय वस्तूंचं चिंतन करतोय, तो व्यक्ती कोण झाला? मग मिथ्याचारी झाला, राईट? म्हणून इथे जे 2 शब्द आलेले आहेत, संन्यासी आणि त्यागी. संन्यासी तो आहे ज्याने सगळं सोडून दिलं एक्सटर्नली, राईट? आणि ठीक आहे, आपण हे पण अजून करूया की त्यांनी मनामध्ये सुद्धा विचार सोडून दिलेले आहेत विषय वस्तूंचे. पण त्यागी व्यक्ती असा आहे जो संसारामध्ये राहतोय, संसारिक कार्य करतोय, पण त्याचा हेतू आणि उद्देश संसारामध्ये राहून काय करायचा आहे? मुक्ती प्राप्त करण्याचा. मग तुम्ही काय म्हणाल की ओके, मग त्याला संसारामध्ये राहून कशाला मुक्ती प्राप्त करायची आहे? संसारामधनं बाहेर राहून मुक्ती प्राप्त करतात तर संसारामध्ये कशाला राहायचंय? मग पुन्हा लोकसंग्रह, ऍज अ डिवोटी तुम्ही दाखवताय की कशा प्रकारे आपण संसारामध्ये राहून सुद्धा भगवंतांना प्राप्त करू शकतो. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर ऑर नॉट? मग तुम्ही पण त्यागी आहात, तुम्ही पण सॅक्रिफाईस केलेले आहे. ऍक्च्युली आपण सगळे त्यागीच आहोत. जेव्हा आपण 4 नियम पालन करतो तेव्हा किती त्याग करावा लागतो, नाही का? त्याग करायला, राईट? लोकांना असं दिसतं की बाहेर ना की ओके हे पण तेच मजा करतात, आपण पण तेच मजा करतोय, काय फरक आहे? बट देर इज अ डिफरन्स. आणि इव्हन विदिन दॅट, मग आता ते सूक्ष्म स्तर म्हणजे स्थूल स्तरावर सूक्ष्म स्तरापर्यंत इथपर्यंत की मग आपला अहंकार सुद्धा आपण त्याग करा. जसं पृथू महाराजांचं सेक्शन जर तुम्ही बघितलं भागवत मध्ये, पृथू महाराजांनी जेव्हा 99 अश्वमेध यज्ञ केले तेव्हा इंद्र आले आणि त्यांनी तो जो अश्व होता यज्ञातला तो चोरून घेऊन गेले, राईट? मग पृथू महाराजांनी आणि तिथे जे असणारे जे पुरोहित होते यज्ञ करणारे, त्यांनी सांगितलं अरे त्याला इंद्राला पकडून आण, त्याचा घोडा घेऊन या, इंद्राला मारा. शेवटी ब्रह्माजी आले आणि ब्रह्माजी म्हटले की कशाला आहे तू करतोस, तू कशा करता करतोस यज्ञ? स्वतः करता करतोस का? नाही ना, कुणा करता करतोयस? भगवंतांना प्रसन्न करण्याकरता करतोयस ना. भगवंतांना प्रसन्न करण्याकरता तर तू काय केलं पाहिजेस? आपल्या अहंकाराचा त्याग केला पाहिजेस. हा तुझा 100वा यज्ञ असेल. 99 यज्ञ तू केलेस द्रव्याचे, पण आता 100वा यज्ञ कर तू तुझ्या अहंकाराचा. आणि मग पृथू महाराजांनी जेव्हा 100वा यज्ञ केला आपल्या अहंकाराचा त्याग करून, ओके घेऊ दे इंद्राला. शेवटी भगवंत हे 100 नुसते यज्ञ केल्याने प्रसन्न होत नाहीत, पण त्याच्यामध्ये आपली मानसिकता काय त्यांनी प्रसन्न होतात. चॅन्टिंग ही आपण करतो 16 माळा, नुसतं चॅन्टिंग कम्प्लीट करून होत नाही 16 राऊंड असे ते काउंटर खेचून. तर चॅन्टिंग करण्यामध्ये आपला ऍटिट्यूड कसा आहे, आपण बाकी भक्तांची कसं वागतोय दिवसभर, याच्यावरती डिसाईड होतं की आपण भगवंतांना प्रसन्न करतोय की नाही करतोय. असा व्यक्ती हा परिपूर्ण काय आहे? संन्यासी आहे. म्हणून ही डेफिनेशन इथं आलेली आहे की संन्यासी हा संन्यासी आहेच, तो एक्सटर्नली रिनाऊन्स करतो सगळ्या गोष्टी. आणि त्यागी जो आहे तो संसारामध्ये राहतोय, पण संसारामध्ये राहून सुद्धा काय करतोय? तो विरक्त आहे. जसं तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे, ते विरक्त आहेत. जसं प्रभुपाद आहेत, ते पण संसारामध्ये होते, विरक्त होते. आणि असे सगळे तुम्ही सगळे विरक्त आहात, राईट? जर तुम्ही विरक्त नसते तुम्ही आता मकर संक्रांती दिवशी असे क्लासला आले नसते. तुम्ही सगळे विरक्त आहात. तुम्ही आपापल्या कुठेतरी फिरायचं, फटाके फोडायचे, कुठे बाहेर जाऊन पतंग सगळं सोडून तुम्ही क्लासला बसलात. यू आर ऑल डिटॅच्ड. तर तुम्ही त्यागी आहात. तर अर्जुनाला हेच जाणायचं, तर भगवंत इथे उत्तर देत आहेत की बाबा
भौतिक इच्छांवर बघा, आता ट्रान्सलेशन व्यवस्थित बघा. भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. म्हणजे संन्यासी म्हणजे सगळी कार्य आणि कर्मे सोडून देतो ज्याच्यामध्ये भौतिक लाभ प्राप्ती करण्याकरता कार्य केले जातं. राईट, सगळं सोडून देतो तो. एखादा कर्मी व्यक्ती पैसे कमवतो कशा करता, जेणेकरून काहीतरी चांगलं खायला भेटेल, घर भेटेल, राईट, मजा करता येईल म्हणून घेतो. अशी जी कर्म आहेत सगळी संन्यासी सोडून देतो. बोलतो, मला काय गरज आहे, मला काय गरजच नाहीये. आणि दुसरा, सर्व कार्यांच्या फलांचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. आता बघा फरक आहे ना, सर्व कार्यांच्या फलाचा त्याग म्हणजे तो कार्य करतोय, पण कार्याचं जे फळ आहे ना त्याचा त्याग करतोय तो. तुम्ही सगळी नोकरी करताय, पैसे कमवताय, पण त्या पैशातला मेजर पार्ट तुम्ही काय करताय, आध्यात्मिक जीवन जगण्याकरता वापरताय. भौतिक जीवन जगण्याकरता वापरत नाहीयेत तुम्ही. राईट, तुम्ही चॅन्टिंग करताय, डिवोशनल घरामध्ये प्रसाद बनवताय, एनडीटी सांभाळताय, मंदिरामध्ये येताय, शास्त्र स्टडी करताय. तुमचा मेजर जीवनाचा भाग याच्यामध्येच गेला, स्पेंड झाला. यात्रेला जाताय, मग तुम्ही पण कोण आहात, त्यागी आहात. या डेफिनेशन प्रमाणे सर्व कार्यांच्या फलाचा त्याग. तुम्हाला आता कळत चाललंय, डिफरन्स कळत चाललाय त्याग आणि त्यागी आणि संन्यासी. कोणाला प्रश्न असेल तर बोला आताच, नसेल तर पुढे जाऊ आपण. ओके, त्यानंतर ओके, मग आता ह्याला आणखीन ओके, मग एक ते मी गोष्ट क्लॅरिफाय केली तुम्हाला की मग असा व्यक्ती संसारामध्ये राहून कर्म का करतो, कारण लोकसंग्रह करता, लोकांना एक आदर्श उदाहरण देण्याकरता. जसं चैतन्य चरित्रामध्ये उदाहरण आहे ना, यांचं उदाहरण आहे रामानंद रायचं. रामानंद राय हे जगन्नाथच्या जगन्नाथ मंदिरामध्ये जगन्नाथ समोर देवदासीत नाचायच्या, म्हणजे डान्स करायचं, एक सेवा, म्हणजे त्यांचा एक हसायचं नृत्य. तर रामानंद राय त्यांना आंघोळ घालायचे, ड्रेस करायचे, त्यांना त्यांचं शरीर चांगलं बनवायचे. रामानंद राय एक पुरुष आहेत, देवदासी या स्त्री आहेत, परंतु ते का करू शकत होते. जनरली एक संन्यासी किंवा वैरागी व्यक्ती तो हे सगळं कार्य करू शकत नाही, पण त्याच्यामध्ये डिटॅचमेंट आणि वैराग्य एवढा आहे. सी, ह्याला म्हणतात खरं वैराग्य. असं नाही की नको 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 हे भगवंतांना ना हे भोग लावू शकत नाही मी, का तर हे बघितलं ना की मला पण खायची इच्छा होईल. राईट, मग याच्यात भगवंताची सेवा कशी होणार. मग परफेक्ट याच्यापेक्षा असा व्यक्ती आहे जो भगवंतांना आणून भोग लावेल, पण त्याच्यामध्ये एवढं कंट्रोल आहे की तो भगवंतांना अर्पण करेल, ते स्वतः घेणार नाही. दॅट्स द रिअल रिनन्सिएशन, दॅट्स रिअल संन्यास रिक्वायर्ड. आणि अशा संन्यासीची आपल्याला जास्त गरज आहे. असे काही संन्यासी असतील जे हिमालयामध्ये गेलेत, बसलेत, दॅट्स ऑल ग्लोरी टू देम, दे आर नाईस, बट दे मे नॉट बी बेनिफिटिंग द सोसायटी ॲट लार्ज. जर समजा महाराज राजाराम महाराज जर हिमालयामधनं खाली उतरले नसते तर आज आपण नसतो इथे सगळे. राईट, आपण सगळे इथे आहोत कारण महाराज इथे आले आणि त्यांनी इथे येऊन सगळे हे, म्हणजे त्यांना काय गरज होती सगळे एवढं मोठं इन्स्टिट्यूशन, मॅनेजमेंट, हे ते हजार लफडी दुनियादारी, सगळं ते कमी दुनियादारी असते का मंदिर उभारण्यामध्ये सुद्धा, मॅनेज करण्यामध्ये नाही ना. राईट, आता मी एक छोटा सेक्शन सांभाळतो मंदिरातलं, बुक बनवून. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अरे बापरे, एवढं हे कधी सुटेल. राईट, तर विचार करा, जो एक मोठ्या इन्स्टिट्यूशनला मॅनेज करतो, जो मोठ्या संस्थेला मॅनेज करतो, त्याला किती मोठं हे होत असेल. तो विचार करत नसेल का अरे सोडून द्या सगळं, मी जाऊन तिथे मस्त एका दगडावरती बसून भजन करतो आपलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती एक्स्ट्रेस येईल, कोणाचं टेन्शन नाही, हे नाही ते नाही, फंड संपले नाही, लोकांच्या ह्या कंप्लेंट आले, ह्यानी प्रॉब्लेम केली, काय घेणं आहे. सगळं ऑर्गनाईज करा, ह्याला बसवा त्याला बसवा, सगळ्या लोकांना बोलवा, ह्याला पटवा त्याला पटवा. पण दिस इज नॉट अ रिअल रिनन्सिएशन. खरं संन्यास ते आहे की आपण त्याच्यामध्ये, मग त्याला म्हणून बघा याच्यामध्ये डेफिनेशन आहेच ती भक्तिरसाम सिंधूमध्ये, फल्गू वैराग्य आणि त्याला काय दुसरं टर्म काय, फल्गू वैराग्य आणि विसरलो मी, एनओडी बरेच दिवस स्टडी नाही केला, आता येईलच पुढे. रिमाइंडर देत आहे, तुम्ही येतोय आता. एक असतं खरं वैराग्य का, स्मशान ठीक वैराग्य, आहे, स्मशान वैराग्य पण बोलता येईल, ते पण चालेल. स्मशान वैराग्य टेम्पररी वैराग्य, म्हणजे जस्ट फॉर नेम्स एक, काळांतराने ते उडून जातं. राईट, तर तसं नाही पाहिजे आपल्याला, लाईफ लॉंग वैराग्य पाहिजे. तर ते वस्तूंमध्ये राहून दाखवायचं आहे, आणि ते कसं पॉसिबल आहे जेव्हा, म्हणून बघा तुम्ही जे 5व्या अध्यायामध्ये ब्रह्मण्य अध्याय कर्म आणि संगम तक्त्या परतूया, कमळाच्या पानाचं उदाहरण, मला सगळ्यात मागच्या उदाहरण आठवतं कारण समरी आहे ही.
कमळाच्या पानाचं उदाहरण दिलेलं आहे. कमळाचं पान हे चिखलामध्ये राहून सुद्धा, पाण्यामध्ये राहून सुद्धा सडत नाही कधी. का? तर ते पाण्याच्या वरती एक लेअर असते वॅक्सची, म्हणजे ते पाण्यासोबत इन्व्हॉल्व्ह होत नाही पाण्यामध्ये राहून सुद्धा. तसंच सगळे आपण लोक एवढ्या मोठ्या शहरामध्ये राहतो, मायाच्या मेन कॅपिटलमध्ये राहतो, तरी सुद्धा आपण मायाने प्रभावित होत नाही. का? तर कारण आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत नाही त्या गोष्टीमध्ये. आता तुम्ही 1000 लोकांना भेटता जॉबमध्ये, राईट? नाही भेटत. ड्युरिंग युअर आता समजा कोणी माताजी म्हणत असेल मी भाजी जॉब करत आहे, भाजी घ्यायला मार्केटला जातात, मी भाजीपाला खरेदी करायला. 1000 लोक भेटतात मार्केटमध्ये, हे भेटतात ते भेटतात, हे दिसतं ते दिसतं, 1000 गोष्टी दिसतात, पण आपण इमोशनली स्वतःला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करत नाही. दॅट्स इमोशनल डिटॅचमेंट इज कॉल्ड ॲज त्याग, राईट? ओके, समथिंग लाईक दॅट. मग आता तिसऱ्या श्लोकामध्ये पुढे आणखीन क्लिअर करत जातील. त्याजम दोषवत इति ते के. बोला, त्याग करू नका, बोला. त्याजम दोष त्याजं ते दोषवदीप्येके कर्म प्राहुर्मनीषिण कर्म मनीषिण यज्ञदान तप कर्म दान तप कर्म न त्याज्यम इति चापरे. न त्याज्यमिति चापरे. ओके, अनुवाद वाचा. वाचा साधना माताजी, अनुवाद वाचा. द्विजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. ओके, तर आता भगवंत आपलं स्पष्टीकरण देण्या अगोदर या जगामधील जे काही विचारवंत आहेत त्यांचं मत सांगतायत. म्हणून त्यांनी शब्द वापरलेला स्पेसिफिकली मनीषिना. मनीषिना हे काही साधारण लोक नाही आहेत. मनीषिना म्हणजे ईश, मनीषिना ईश, म्हणजे त्यांनी मनावरती कंट्रोल केलेलं आहे. मन म्हणजे मन, माइंड. तर म्हणजे हे साधारण लोक नव्हेत ना, मोठे मोठे विचार प्रभुपाद देतात अनुवादामध्ये, काय देतात, मोठे विचारवंत, त्यांचं ओपिनियन आहे. आता हे दोन कुठल्या कॅटेगरीचे लोक आहेत? चक्रवर्ती पाद सांगतात की पहिली कॅटेगरी आहे सांख्य फिलॉसॉफर्स, सांख्य योगी. तर इथे तात्पर्यामध्ये लिहिलं नाहीये, पण चक्रवर्ती पादाने ते क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. जी पहिली कॅटेगरी आहे सांख्य फिलॉसॉफर्स, ते काय म्हणतात? सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे. दिस फर्स्ट कॅटेगरी. जसं फॉर एक्झाम्पल प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितातच की वैदिक शास्त्रात अशा अनेक कर्मांचा उल्लेख आहे ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की यज्ञात पशूचा बळी देता येतो, राईट? आता एखादा व्यक्ती म्हणेल की अरे दोषपूर्ण आहे, कशाला एखाद्या जीवाला मारायचं, सोडून द्या हे. असं प्रकारचं कर्म काय केलं पाहिजे? आपण त्याग केला पाहिजे. हे करू नये कधीच. किंवा आजचे मॉडर्न लोक म्हणतात ना ते की ते मंदिरामध्ये तुम्ही एवढ्या अगरबत्त्या वापरता आणि दूध टाकता शिवलिंगवरती, काय गरज आहे, वेस्ट. राईट? पण ज्याला प्रॉपर स्क्रिप्चरल अंडरस्टँडिंग नाहीये तो असंच म्हणणार. तर ही कॅटेगरी आहे इथे. पहिली कॅटेगरी जे म्हणतात की कर्मामध्ये काहीतरी दोष असतो, आणि ऑफकोर्स कर्मामध्ये दोष असतोच, पण तो दोष पूर्ण करता येतो. त्याच्यात पुढे क्लॅरिफिकेशन आहेच, प्रभुपादाने दिलेलं आहे की वैदिक शास्त्रात यज्ञातील पशु हत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञ बळी म्हणून मारलेला पशु मरतो असे समजले जात नाही. का समजले जात नाही? यज्ञाच्या योगाने पशुला नवीन जीवन प्रदान केले जाते. कधी त्या पशुला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशु देह दिला जातो, तर कधी त्या पशुला तत्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते. असा पॉवरफुल यज्ञ असतो तो, आणि असा असावा, तशा ब्राह्मणाने तो करावा, तसा यज्ञ व्हायला पाहिजे. तर राईट, मग ही पहिली कॅटेगरी म्हणते की त्याने सोडून दिलं पाहिजे. आणि दुसरी कॅटेगरीचे जे लोक आहेत ते काय म्हणतात? परंतु इतर विचारवंत, अपरे, अपरे म्हणजे अन्य, ते म्हणतात की यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. तर हे लोक कोण आहेत? चक्रवर्ती म्हणतात हे लोक आहेत कर्म मीमांसा फिलॉसॉफर्स, जे कर्म मीमांसा फिलॉसॉफीमध्ये बिलीव्ह करतात कि कर्म से ही सब कुछ होता है, आप अगर कर्म नहीं करेंगे तो कुछ होगा ही नहीं, राइट? सो दीज आर टू टाइप्स ऑफ पीपल ज्यांचा असा विचार आहे की कर्माचा त्याग केला पाहिजे की नाही केला पाहिजे. मग आता भगवंत सांगतील की ऍक्च्युली काय करायला पाहिजे. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम. त्यागे त्यागे भरत सगळ्यांनी तिळगुळ खाल्लेत ना? त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध नाही खाल्ले तर पाठवू का मी इथं मंदिरात ना?
त्यागो हि पुरुष व्याघ्र त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. त्रिविधं संप्रकीर्तित. ओके, भूषण कृष्ण प्रभू अनुवाद वाचा, श्लोक नंबर 4. हे शांत बस थांबा. हे भरत श्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नर शार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे. ओके, मग ते पुढच्या श्लोकात सांगतील. राईट, 3 प्रकारचे काय आहेत ते. या श्लोकामध्ये एक शब्द वापरला गेलेला आहे, पुरुष व्याघ्र. पुरुष व्याघ्र म्हणजे त्याचा म्हणजे मनुष्यामधील टायगर. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तू टायगर आहे, म्हणजे कसं आपण त्याला थोडं हे करतो. तू सिंह आहेस माणसांमध्ये, आपण तू माणसांमध्ये मांजर आहेस म्हणतात, त्याला कसं वाटेल? आपण वाटतं ना. तर पॉवरफुल पर्सनॅलिटी हे सांगण्याचा अर्थ सुद्धा असा आहे की ज्या प्रकारे जंगलामध्ये सिंहाला किंवा वाघाला बघून बाकी छोटे छोटे प्राणी पळून जातात ना घाबरून, त्या प्रकारे तू कसा आहेस माणसांमध्ये टायगर, शक्तिशाली आहेस, की तुझ्या समोर छोट्या छोट्या ज्या तुझ्या मनामध्ये आलेल्या आहेत ना मिसकॉन्सेप्शन त्यागाबद्दल, सगळ्या दूर होतील, असं सांगण्याचा अर्थ आहे. ओके, त्यानंतर मग 4था श्लोक तात्पर्य मध्ये तुम्ही वाचा. आता भगवान सांगतील पुढे 5 नंबरचा. यज्ञ दान तप कर्म न त्या हा बोला. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञो दानं तपश्चैव यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. पावनानि मनीषिणाम्. ओके, अनुवाद वाचा. चित्रमाताजी वाचा अनुवाद. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजे. यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. ओके, आता काय, फक्त सामान्य लोकांना नव्हे, मोठ्या मोठ्या विचारवंतांना, जे मागच्या श्लोकामध्ये म्हणत आले होते की आपण यज्ञ दान तप सोडलं पाहिजे का तर काही दोष आहे, तर भगवंत म्हणतात की बाबा ते आपण कधी सोडू नये. का सोडू नये? कारण यज्ञदान तप हे प्रत्येकाला प्युरिफाय करतात. तो भले मोठा, छोट्याला तर करतातच, पण मोठ्यात मोठ्या माणसाला सुद्धा प्युरिफाय करतात. आणि हे सांगण्याचा उद्देश, आता समजा तुम्ही जर गीतेचा फ्लो बघितलात, फ्रॉम कर्मयोगा, कर्मकांड टू कर्मयोगा टू ज्ञान टू अष्टांग टू भक्ती. आता भगवंत काय करतात इथे, त्यांचा सांगण्याचा आशय असा आहे की आपण कर्म कधीही सोडू शकत नाही. सी 99.999% लोक हे कर्म सोडू शकत नाहीत. तर व्हेरी रेअर पर्सनॅलिटीज जे म्हणजे पूर्ण जीवनाचा वैराग करून हिमालयात जाऊन त्याग करून बसतील. मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन कॅनॉट डू. आणि ज्यांनी केलेला आहे त्यांनी सुद्धा तो खरा त्याग केलेला आहे का नाही त्याची परीक्षा कधी होते? जेव्हा त्यांचं मानसिक स्तरावरच आपण परीक्षण करू तेव्हा. म्हणजे विचार करा, ज्याने एखाद्याने जरी त्याग केला असेल पण मनामध्ये जर विषयांचं चिंतन करत असेल, जसं आपण लास्ट टाइम डिस्कस केले ना, मौनम. मौनम हे खरं कशाचं असतं? मनाचं असतं. नुसतं तोंडाने मौन होऊन चालत नाही. नुसतं तोंडाने मौन झालात पण तुमच्या मनामध्ये हजारो डिझायर्स आहेत आणि शांत बसलात की बापरे, मनामधनं ही इच्छा आहे, ते इच्छा आहे, ते अरे हे करायचं होतं, ते करायचं होतं, इकडे जायचं, तिकडे जायचं होतं, बापरे. मग सायलेन्स नाही आहे ना. म्हणून खरं सायलेन्स काय? मनाचं सायलेन्स आहे. तर ज्याला असं सायलेन्स प्राप्त झालेलं आहे तोच खरं काय आहे? मौन आहे किंवा वैरागी. आणि असा कोण बनू शकतो? जो भगवंताचा भक्त आहे तोच बनू शकतो, बाकी कोणी बनू शकत नाही. आणि भगवंताचा भक्त झाला तर तो काय करेल? मग सगळे कामं करायला तयार होतो. जर झाडू मारा झाडू मारेल, शांत बसून जप करा जप करेल. देन बिकम द परफेक्ट संन्यासी आणि योगी आणि त्यागी. म्हणून बघा, इथे मेसेज असा आहे की पुन्हा पुन्हा भगवंत सांगण्याचा प्रयत्न असा आहे की आपण कधीही कुठल्या कर्मांचा त्याग करू शकत नाहीत. आणि स्पेसिफिकली हे ज्या 3 गोष्टी, स्पेसिफिकली यज्ञ दान तप, यांचा तर कधीच त्याग करू शकत नाही. का तर हे मोठ्यात मोठ्या माणसाला सुद्धा काय करतात? प्युरिफाय करतात. आणि इव्हन कधी कधी असं विचारेल की मोठी माणसं विचार करतील की मी तर ऑलरेडी प्युअर आहे, पण प्युरिटीची पण लेवल वाढत जाते ना. समजा आता तुम्ही ए असाल, समजा बी असाल, तर बी पासून ए व्हाल, ए पासून ए प्लस व्हाल, ए प्लस पासून ए प्लस प्लस व्हाल, ते पुढे 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 इन्फिनिटली वाढत जातं. राईट. म्हणून बघा, इव्हन भक्ती योगामध्ये सुद्धा आपल्या हार्टमध्ये भगवंतांबद्दल काहीतरी इच्छा आहे. समजा आता से फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर भगवंतांचा फोटो आहे ऍक्च्युली
जो आपला फोटो असतो ना आपण जो लावायचो भिंतीवर तो माझ्या समोर आहे. तर आता माझ्यासमोर भगवंत आहे राधा गोपीनाथ, त्यांचं दर्शन सुंदर आहे, दर्शन मला नेहमी दर्शन होत असतं इथे. तर माझ्या मनामध्ये एक इमोशन आहे त्यांच्याबद्दल, राईट. आय हॅव अ इमोशन, आय हॅव अ काइंड ऑफ जसं म्हणतात ना ते समजा आता एखादा मुलगा एखाद्या मुलीवरती प्रेम करत असेल किंवा एनी एक्झाम्पल यू टेक, तर त्याला एक इमोशन असतं, राईट. पण नुसतं ते इमोशन इमोशन होत नाही ना. इट हॅज टू बी एक्सप्रेस थ्रू सम सर्व्हिस, थ्रू सम ऍक्शन. आता काय ऍक्शन असेल समजा, त्याला एक्सप्रेस करायचंय, तो एक फुल घेऊन ये, गुलाबाचं फुल, लाल गुलाबाचं फुल आहे, हे फुल तुझ्याकरता, राईट. फुल दिल्याने मग भरपूर गोष्टी बदलतात. ओके, माझ्याकरता फुल, फॉर मी, एवढं कष्ट करून आणलंस तू, पैसे खर्च केलेस. राईट. किंवा बागेतनं तोडून आणला, त्याचे काटे लागले असेल तुला, काटे तू दूर केलेस, माझ्याकरता फुल आणलंस, राईट. ते फुल तू कोणाला देऊ शकला असतास, पण तू मला दिलेस. तर भगवंता पण वाटतं ओके माझ्याकरता घेऊन आला, हे कुठेतरी वापरू शकला असता, कोणतरी दिलं असतं. तर नुसतं इमोशन इज नॉट अ इमोशन, इट हॅज टू बी एक्सप्रेस्ड. मग ते एक्सप्रेस करण्याकरता हे सगळे काय आहेत, रिच्युअल्स आहेत, हे सगळ्या सेवा म्हणजे हे सगळ्या विधी घालून दिलेल्या आहेत शास्त्रामध्ये. मग आता यज्ञ आहे समजा, किंवा दान आहे. आता समजा तुम्हाला प्रेम व्यक्त करायचं एखाद्या व्यक्तीविषयी, आता समजा एखादा व्यक्ती वैराग्य आहे, तुम्ही तो एखादा इन्स्टिट्यूशन मॅनेज करतोय, तर तुम्ही त्याला काय देणार, दान देणार, राईट. दॅट्स हाऊ वी एक्सप्रेस. त्या व्यक्तीला तुम्ही जर इथे काय म्हणता, तुम्ही म्हटलात की या तुम्हाला मी ना हे देतो, काय देतो तुम्हाला एक, आता समजा ठीक आहे, आता इस्कॉन आहे तर सगळ्या गोष्टी युटिलाइज होतात. इस्कॉन मध्ये काही द्या, गाडी द्या. पण समजा एखादा वनामधला राहणारा वैरागी आहे, छोटासा त्याचा आश्रम आहे, आता त्याला तुम्ही गाडी देते, काय करणार तो गाडी घेऊन, मग तुम्ही त्याला काय देणार, ओके इथे पाण्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था करतो, एखादा विहीर खोदतो किंवा एखादा नळ बसवतो, राईट, समथिंग लाईक दॅट. सो असे वेगवेगळे प्रकार असतात एक्सप्रेस करण्याचे. मग हे सगळे काय आहेत, दान करण्याच्या प्रक्रियेत किंवा यज्ञ करतो आपण, किंवा आता समजा तप आहे, समजा एकादशी आहे, तर आपण तप करतो ना एकादशी दिवशी. आपण बाहेरचे जे पदार्थ आहेत ते खात नाहीत, म्हणजे जे नॉन ग्रेन आहेत ते, आणि जे एकादशीवर आहेत तेच आपण खातो. तर तपस्या असते आपल्याकडे. मग कशा करता, तू एक्सप्रेस की ओके माझं तुमच्यावरती प्रेम आहे. इट्स नॉट जस्ट की मी बोलतो म्हणून माझं प्रेम आहे म्हणून प्रेम आहे. तर म्हणून हे सगळे काय करतात, आपल्याला प्युरिफाय करतात, पावन आणि मनीषीना. म्हणून ते आपण काय केलं पाहिजे, कोणी सोडू नयेत. म्हणून बघा तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितातच, योगी जनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता कर्मे केली पाहिजेत. आता बघा पुन्हा, आता योगी जनांनी म्हणजे कोण आले, आपण सगळे योगी जन आले याच्यामध्ये. आता तुम्ही आयडियली म्हणाल की अरे मी कशाला यु नो, आता फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकरता काय एक्झाम्पल द्यावं, काय एक्झाम्पल देणार, ठीक आहे काही एक्झाम्पल येत नाही आलं तर मी देतो. प्रभुपाद लिहितात की योगी जनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता सर्व कर्मे केली पाहिजेत. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती होईल याकरता अनेक संस्कार, हा ओके आलंच उदाहरण येते, अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो, राईट. तर असं बघायला गेलं आयडियली तर समजा टू मोर क्लॅरिफाय, ऍज अ डिवोटी आपण जास्त रिच्युअल बघत नाही, आपण काय बघतो, भाव बघतो, राईट, की भाव कसा आहे. पण सामान्य जनांना भाव दिसत नाही, त्यांना काय दिसतं, रिच्युअलच दिसतं. दे विल मिसअंडरस्टँड यू. जसं फॉर एक्झाम्पल आता मकर संक्रांती आहे, फॉर एक्झाम्पल लेट्स टेक टुडेज एक्झाम्पल. तुम्ही म्हणाल काय हे तिळगुळ आणि काय, तर काय गरज आहे वाटायची, एखादी आपण भक्तीमध्ये असं काय गरज आहे, बट तुम्ही करता ना, का करता, जेणेकरून तुम्ही लोकांना रिलेव्हंट व्हाल. ऑफकोर्स करतो आपण, एक कल्चर पार्ट इज अ पार्ट ऑफ कल्चर, आपल्या महाराष्ट्र कल्चरचा पार्ट आहे. पण आता जो परिपूर्ण निवड, आता मी विचार करतो काय करायचं आपल्या तिळगुळ बिळगुळ हे काय आहे सगळे, तिळगुळचे विश, हॅपी मकर संक्रांती, इस्कॉन निवडीला काय घेणं देणं याच्याशी. किंवा हॅपी न्यू इयर, काय गरज आहे हॅपी न्यू इयर, तसं तर लोक विरोध करतातच, अरे आपला वर्ष नाही ते हॅपी न्यू इयर काय, हॅपी आपला गुढीपाडवा असतो. पण तरी सुद्धा आपण करतो ना, का करतो, कारण आपल्याला पण रिलेव्हंट व्हायचं आहे ना. लोकांना थोडस आपण कल्चरली फिट असायला पाहिजे की ओके दे आर ऑल्सो पार्ट ऑफ अवर सिस्टम. आणि मग आपण जेव्हा हॅपी न्यू इयर त्यांना म्हणू आणि त्यांना प्लस सांगू की ओके चॅन्टिंग करतो, ते चॅन्टिंग करतील. पण तुम्ही म्हणाल हॅपी न्यू इयर काय सगळं बकवास आहे, हे मकर संक्रांती सगळं बकवास आहे, चॅन्टिंग करताल, तो कशाला ऐकेल, बिकॉज देन त्याला काय वाटतं, मग अरे हे काहीतरी वेगळंच आहे, आपल्या पार्ट मधलाच नाहीये. म्हणून बघा इथे जसं प्रभूने उदाहरण दिलंय की
विवाह समारंभ हा यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो, त्याला विवाह यज्ञ असे म्हटले जातात. आता विवाह आता असं पण करता येतो कुठलाही. आता कोणी म्हणेल की ठीक आहे, विवाह म्हणजे कसा, दोन मुलगा मुली एकत्र आले, राहिले, झाला विवाह झाला. बट दॅट डझंट मेक एनी विवाह जोपर्यंत त्याला शास्त्रांमधनं रेग्युलेटेड ऍक्शन आणि गायडन्स भेटत नाही. म्हणून योगी जनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता, हे ती लाईन पकडून चला, योगी जनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता कर्मे केलीच पाहिजेत. आणि खास करून बघा आता कसं येईल, आता स्पेशली योग्याचं उदाहरण येईल बघा. प्रभुपाद काय म्हणतात, ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधांचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला आहे, अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? आता समजा मला कधी कधी लोक बोलवतात, प्रभूजी आमचं लग्न आहे, तुम्ही आमच्या लग्नाला प्लीज या. मला कोणी बोलवलं होतं, अमोल तुझं लग्न कधी झालं रे? गेल्या वर्षी ना? तुम्हाला बोलवलं होतंस ना? बोलवलं होतंस, मी आलो नाही. तर मी परफेक्ट योगी नाहीये. राईट. किंवा आता यांचं लग्न आहे, कविता मातांचं लग्न आहे, तेव्हा म्हटलं प्रभू तुम्हाला यावं लागेल. म्हटलं जरूर येतो. आणि अजून एकदा मध्ये आमच्या काय अव्यासच्या मुलाचं लग्न होतं, म्हटलं प्रभू तुम्हाला यावंच लागेल. म्हटलं जरूर येणार, 100% येणार. पण समोर गेलो नाही, त्याच अनदर थिंग, कारण मी परफेक्ट योगी नाहीये. पण आता इथे बघा उदाहरण, प्रभुपाद कसं लिहितात की त्याने अशा समारंभाला उत्तेजन द्यावे का? आता संन्यासाचा आणि लग्नाचा काय संबंध? मग ते काय कनेक्शनच नाहीये. कुठे संन्यासी आणि कुठे मॅरेज सेरेमनी, काहीच अंतर नाही, काहीच कनेक्शन नाही. एक वैरागी म्हणजे टोटली त्यांनी वैराग केलेला आहे, आणि एक संसार. राईट. पण आता बघा प्रभुपाद कसं लिहितात, भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. सी, ह्याचे संन्यासी सुद्धा ही म्हणजे मी कदाचित असं म्हणू शकतो की ओके मी येणार नाही, पण मी तुम्हाला हे म्हणू शकत नाही की अरे सोडून दे यार, काय गरज आहे, सगळं त्याग करून टाक त्याचा. नाही. बघा आता कसं येतात प्रभुपाद पुढे, आध्यात्मिक प्रगती करता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे, हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. टाकूस हे आपण करू डिस्कस. संन्याशांनी सुद्धा बहुतेक लोकांकरिता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्यासांनी स्वतः स्त्री संघ कधीही करता कामा नये, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. सर्व यज्ञ भगवत प्राप्तीकरता केले पाहिजेत, म्हणून निम्न स्तरावर असताना त्याचा त्याग करणे उचित नसते. त्याचप्रमाणे दान, ठीक आहे. म्हणून बघा प्रभुपादाने आपल्या कितीतरी शिष्यांचे स्वतः लग्न लावले. तुम्हाला जर हिस्ट्री माहिती असेल इस्कॉनची, तर ट्रेडिशनली असं कुठेच कधी बघण्यात आलं नाहीये. तुम्ही पूर्ण जर आपल्या भारतीय संस्कृती जर बघितलं असेल तर तुम्ही असं कधी उदाहरण बघितलंय का, संन्यासी हा लग्न लावतोय, राईट? आणि ते पण कुणाच्या आपल्या शिष्यांच्या लग्न लावतोय. ऑफकोर्स ब्लेसिंग देणे आणि हे करून सोडणे ते वेगळी गोष्ट आहे. जसं मी आता, कोणी आता मला म्हटलं लग्नाला, तर मी म्हणतो ठीक आहे, ओके, मी तुमच्याकरता प्रार्थना करतो, तुमचं जीवन चांगलं व्हावं, तर दॅट्स ऑल. पण स्वतः पर्सनली इन्व्हॉल्व्ह होणे, त्यांचं लग्न अरेंज करणे, मुलगी शोधणे, मुलाला समजा आता कोणी आला जर प्रभुपादांचा, अरे ओके मला ओके ओके ही मुलगी आहे, लग्न कर, दॅट इज कॉल्ड एज परफेक्ट रेन्युन्सिएशन. त्याला म्हणतात खरं त्याग. का तर याच्यामध्ये काय आहे, भगवंताच्या सेवेकरता जी गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी करण्याकरता ते रेडी झालेले आहेत, आणि स्वतः करता नाहीये ते काही. बट आता जे दोन व्यक्ती आहेत, आता इथे म्हणून बघा शब्द कसा वापरलाय प्रभुपादांनी, की आध्यात्मिक प्रगती करता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे, हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. म्हणजे कसं असतं, आता बघा या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीवात्म्याला भोग करायची इच्छा असते. मग आता मनुष्य जोपर्यंत त्याला ती भोग वस्तू भेटत नाही तोपर्यंत तो विचार करतो ओके ही गोष्ट किती छान आहे, मला भेटायलाच पाहिजे, आणि नाही भेटले तर मनुष्य रेस्टलेस होतो. आता इट्स अ नॉर्मल बायोलॉजिकल सिक्वेन्स. एखाद्या स्त्रीला पुरुष आवडतं किंवा पुरुषाला स्त्री आवडते, राईट, बघण्याकरता. त्याला वाटतं की ओके स्त्री म्हणजेच सगळं काय आहे, पुरुषाला वाटतं की किंवा स्त्रीला वाटतं की पुरुषच म्हणजे सगळं काय आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर स्टेजला. आणि जर त्यांना ती गोष्ट नाही दिली तर ते लोक रेस्टलेस होतात. म्हणून ही अरेंजमेंट आहे शास्त्राची की ओके त्यांना काय केलं पाहिजे, आपण एक सुविधा दिली पाहिजे, पण त्याच्याकरता काही योग्य आहे. आणि मग त्या व्यक्तीला जेव्हा अशा गोष्टी भेटतात, जेव्हा तो या गोष्टींचा म्हणजे उपयोग करतो आपल्या जीवनामध्ये, मग त्याला कळतं की ओके ठीक आहे, देखा था कुछ था और कुछ हो गया. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला काही गोष्टी तोपर्यंत कळत नाहीत जोपर्यंत त्या आपल्या जवळ येत नाहीत.
जेव्हा आपल्या त्या अंगावर ते येतात तेव्हा आपल्याला वाटतं की म्हणजे जोपर्यंत म्हणतात ना ते की नेहमी ते आता त्यागमध्ये येईलच शेवटच्या सेक्शन मध्ये, आता 8व्या श्लोकामध्ये येईलच ते, की ज्या गोष्टी आपल्याला जवळ नाहीत ते आपल्याला नेहमी असं माया दाखवते की त्या तुला पाहिजे, आणि ती जवळ आली की आपल्याला कळतं की ही वस्तुस्थिती काय आहे. मग म्हणून बघा, हा जो साक्षात्कार असतो तो पण त्याला प्राप्त होत जातो हळूहळू. दिस इज अ ग्रॅज्युअल प्रोग्रेशन, आणि शास्त्रांनी बनवलेली विधी आहे ही, की तुला एखादी गोष्ट पाहिजे ना, ओके, शास्त्रांच्या विचाराने व्यवस्थित घेते आणि त्याला यज्ञामध्ये प्रसाद म्हणून घे, मग ते त्याला प्युरिफाय करेल. राईट. अदरवाईज भौतिक बंधन जे आहे ते जर आपण एखाद्या गोष्टीला शास्त्रसंमत न बनवता घेतलं तर ते आपल्याला आणखीन याच्यामध्ये बांधून ठेवतं. पण समजा आपण एखादी गोष्ट जर विवाह यज्ञामध्ये घेतली असेल तर तुम्हाला पहिले सांगितलं, आता ऑफकोर्स एवढं आता सांगत नाहीत लोक, तर उद्देश कसा असला पाहिजे की ओके सेवा, म्हणून आपण पहिल्यापासून डिस्कस करत आलो कितीतरी वेळा, तर पर्पज इज सर्व्हिस, कारण यज्ञ आहे हा. यज्ञामध्ये उद्देश काय असतो? सेवा करणे. यज्ञामध्ये हा उद्देश नाहीये की ओके मला ही फॅसिलिटी भेटेल किंवा मला ती फॅसिलिटी भेटेल. राईट, दॅट्स नॉट द पर्पज. मग जेव्हा त्याला ग्रॅज्युअली साक्षात्कार येतो की ओके आता ही गोष्ट तशी तर नव्हती, म्हणजे एवढी पण हे नव्हती की जी मी विचार करत होतो, मग तो हळूहळू काय होतो, अटॅच होत जातो. आणि मग तुम्ही बघितलं असेल वैदिक काळामध्ये जे राजऋषी वगैरे असायचे ते वयाच्या 55व्या वर्षी सोडून द्यायचे सगळं. का तर ही एक प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेनिंग त्यांची होती, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. आजकाल ती नाही, दॅट्स अनदर थिंग. आणि ह्याला अजून वरती आणखीन जर बेकार करायचं असेल तर काय आहे मग, आजचं टीव्ही आहे आजचा न्यूजपेपर आहे, आजचा रेडिओ आहे, आता सोशल मीडिया आहे. मग ते काय दाखवतो तुम्हाला, ओके तुझ्या जवळ आहे ना, ती बरोबर नाही बघ, तिथे किती चांगली आहे, तर ती असते ना तुला किती आनंद भेटला असता. किंवा तुझ्याजवळ हा मनुष्य आहे ना, तो चांगला नाहीये, तो असता ना किती बरा वाटला असता. आणि टीव्ही मध्ये किंवा न्यूजपेपर मध्ये कधी कुठल्या मॉडेलला किंवा कुठल्याही म्हणजे पुरुष असो या स्त्री, त्यांना काय विदाऊट मेकअप कधी दाखवत नाहीत. दे आर ऑल फुल मेकअप आणि जे एकदम सर्व जास्त देखणे त्यांना दाखवतो. राईट. अशा प्रकारे आपल्याला भ्रमामध्ये टाकण्यात येतं. अनफॉर्च्युनेट आहे. पण जर आपण शास्त्रांच्या सोबत जर व्यवस्थित रेग्युलरली टच मध्ये असणार तर आपल्याला वस्तुस्थिती कळते की काय आहे काय नाही. राईट. म्हणून इथे सांगितलेलं आहे की असे जे नियत कर्म आहेत त्यांना आपण कधीही सोडू नये. यज्ञ दान तपकर्म यांना कधी सोडू नये, ते आपल्याला नेहमी काय करतात, प्युरिफाय करतात. त्याचप्रमाणे दान हे हृदयाची शुद्धीकरता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्यायोगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होईल, जसं आपण लास्ट टाइमला डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. राईट. दान कशा प्रकारे द्यावा, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये द्यावा. त्यानंतर पुढे बघा आता 6वा श्लोक. एतान्यपि तु कर्माणि अन्यापि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. निश्चितं मतमुत्तमम्. ओके, मग कुठलीही कार्य जेव्हा करायची असेल ते कशी केली पाहिजेत? ही सर्व कर्मे कोणत्या प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेने केली पाहिजेत. हे पार्थ ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, हे माझे अंतिम मत आहे. म्हणजे बेसिकली ऍज अ ड्युटी म्हणून केली पाहिजेत. त्याच्याशी हे कर्म करताना आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये अननेसेसरी मॅटेरियली इमोशनली इन्व्हॉल्व नाही व्हायला पाहिजे. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ ड्युटी. राईट. तो व्यक्ती काय आहे, खरा त्यागी आहे, संन्यासी आहे. म्हणून बघा प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात आहेत की दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे. बघा, जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे, परंतु ज्या यज्ञांमुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते अशा यज्ञांचा त्याग कधीही करू नये. कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या कोणत्याही साधनाला उत्तेजन दिले पाहिजे. श्रीमद भागवत मध्ये सुद्धा म्हटले आहे की भक्ती वगैरे अनुकूल अशा कोणत्या कर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माची सर्वोच्च कसोटी आहे. भगवत भक्ताने असे कोणतेही कर्म, यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवत भक्ती करता सहाय्यक होईल. राईट. असं काही 2 दिवसापूर्वी मला एक प्रभूजी भेटले होते, म्हणजे आमचेच मित्र. ते म्हटले की मी इथे गेलेलो, कुठे बाणगंगा आहे ना आमच्या इथे, आंघोळीला जातात लोक, आज पण गेले असतील. हा, वाळकेश्वरला. तर तिथे ते गेले होते आणि तिथे दोघं स्नान करायला गेले. तिथे एक कोण आला, तिथे एक मनुष्य आला आणि तो म्हटला की बाबा मेरे तरफ से 10 रुपये आप पे ले, चाय पी लो, चाय पानी पी लो. पहला वाला राग, म्हटला अरे क्या तुम यार क्या समझ के रखा क्या है, हम चाय नहीं पीते.
तर त्यांनी घेतलंच नाही. ऑफकोर्स ते नंतर त्यांचा दुसरा मित्र मला विचारत होता की मग त्याने घेतले पाहिजे होते की नाही घेतले पाहिजे होते. तर आयडियली घेतले पाहिजे होते. वाय? बिकॉज त्यांनी असं सांगितलं असतं की ठीक आहे, मी चहा तर पित नाही, पण हे मी पैसे भगवंताच्या हुंडीमध्ये देऊन टाकतो, ते भगवंताच्या सहाय्याला येतील, चला पण सुकृती भेटेल आणि भगवंताची पण सेवा होईल. राईट? देज आर डिफरंट वेज टू एंगेज पीपल. एखाद्याने दान द्यायला आला, आता त्याचा ॲटिट्यूड ठीक नव्हता, दॅट्स फाईन, पण याचा अर्थ असा नाही की मी ॲटिट्यूड ठीक नाही म्हणून त्याला नकार दिला पाहिजे. मग त्याची एक सेवा करण्याची संधी निघून गेली. राईट? सो सम एक्झाम्पल्स. म्हणून कर्तव्य म्हणून घेतलं पाहिजे ते, जरी आपल्याला आवडलं नाही आवडलं तर सुद्धा. आता आणखीन त्याचं क्लॅरिफिकेशन पुढच्या श्लोकात दिलं बघा. आता 3 प्रकारचे तामसिक आणि राजसिक आणि सात्विक हे त्याग 3 प्रकारामध्ये येतात. तर ऑफकोर्स आता किती झाले? 21-13 झाले. आपण 2च बघू, राजसिक आणि सात्विक, तामसिक, आणि मग पुढचा सात्विक पुढच्या याच्यामध्ये बघू. 7वा श्लोक. नियतस्य तु संन्यास तु संन्यास कर्मणो नोपपद्यते कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्यागस मोहातस्य परित्यागः तामसं परिकीर्तित. तामसं परिकीर्तित. नियत कर्मांचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. आता ग्रेडेशन, प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये हे त्याग आहेत. सत्वगुणामध्ये केलेला त्याग, रजगुणामध्ये केलेला आणि तमोगुणामध्ये केलेला. सर्वात पहिले काय आहे? तमोगुणामध्ये केलेलं. तुम्ही सगळे आहात जिवंत, म्हणजे सॉरी, जागरिक आहात, माझ्यासोबत आहात. थकला असाल तुम्ही तर मला क्षमा करा, अजून 10 मिनिटं द्या. 2 श्लोक करून आपण विराम करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं करा, थोडं फ्रेश व्हा. ओके. तर बघा, तमोगुणामध्ये केलेला त्याग कसा असतो? फॉर एक्झाम्पल, एखादा दारुडा आहे. दारू पिणारा व्यक्ती काय करतो? जेव्हा त्या दारुडा बनतो ना, सगळी कामं त्याग करून, घरामध्ये काहीच लक्ष देणार नाही, नोकरी सोडून देईल, सगळा संसार सोडून देईल. मग आपण त्याला त्यागी म्हणणार का? त्यागी म्हणजे कोण? ज्याने सगळं संसार सोडून दिलाय. ज्याला काही घेणं देणं नाही जगाशी, फुल्ली रिनाउन्स्ड, मस्त आपल्या एका कोपऱ्यामध्ये पडलेला आहे. आणि जेव्हा कोणी दान देईल तेव्हा घेणार, परत फ्रेश होणार, परत आराम करणार. कोणी येईल, चलो भाई दान में दे दो, कुछ मिल रहा है तो. तर हा संन्यासी झाला का? नाही ना. असा जो त्याग आहे त्याला म्हणतात तमोगुणामधील त्याग. कारण हे घेतल्यावरती काय होतं? मोह येतो माणसाला. मोह म्हणजे भ्रम. मग त्या मोहामध्ये काय होतं? कळत नाही सही काय आहे, गलत काय आहे. राईट? असं प्रभुपाद म्हणायचे की, तसं बघायला गेलं तर 1965 मध्ये प्रभुपाद ज्या लोकांना भेटले, हिप्पी लोकांना, हिप्पीला काय म्हणतात मराठीमध्ये? हिप्पीला नाही, शब्दच नाहीये. ठीक आहे, मराठी लिलामृत वाचायचं बाकी आहे अजून, त्याच्यामध्ये आहे ते शब्द. हिप्पी म्हणजे बेसिकली हेच सगळे लोक. 1965 मध्ये असे भरपूर युवक होते अमेरिकेमध्ये, ज्यांनी आपल्या सोसायटीच्या कल्चरशी फ्रस्ट्रेट होऊन सगळ्या गोष्टींना त्याग करून टाकला. मग नको आम्हाला ही नोकरी, घर, शाळा, कॉलेज काही नको, आम्हाला साक्षात्कार पाहिजे, आम्हाला जाण्याचे की आयुष्य काय आहे. पण या लोकांनी कुठल्या गोष्टीचा आश्रय घेतला? ड्रग्स. मग सगळे ड्रग्स घेऊन काय झाले? मोहामध्ये पडले, ड्रगीज झाले. मग त्याच्यामध्ये अवैध जे इलिसिट सेक्स, इंटॉक्सिकेशन, गॅम्बलिंग, या सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्या मागे फॉलो करतात त्याच्या गोष्टी. मग हे पण सगळं काय होते? सर्व धर्मान परित्याज्य. सगळा त्यांनी त्याग करून टाकला होता. पण नुसतं सर्व धर्म परित्याज्य करून मामेक शरणम होत नाही ना. भगवंतांचा त्यांनी स्वीकार थोडी केला होता, थोडी ते गीतेचे फॉलोअर झाले होते. मग प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा त्यांनी त्यांना सेकंड पार्ट शिकवला. पहिला पार्ट काय? सर्व धर्म परित्याज्य, सगळं त्याग केला. पण मामेक शरणम कोण शिकवेल? गुरु शिकवतो त्याला. राईट? मग जेव्हा त्यांनी मामेक शरणम शिकवलं कोणाला? श्रीकृष्णांप्रती, तेव्हा ते लोक कोण झाले? भगवद्गीतेचे फॉलोअर झाले. म्हणून नुसतं जे त्याग आहे, जे सडनली काही विचार न करता, म्हणजे जस्ट आउट ऑफ इल्युजन, त्याला म्हणतात तामसिक त्याग. कारण बघा, जनरली त्याग हा फार मोठी गोष्ट मानली जाते. वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा जे त्यागी आहेत त्यांना फार सन्मान दिला जातो. राईट? आता तुम्ही फार सन्मान करता ब्रह्मचार्यांचा का? त्यागी आहेत हे लोक, मोठे त्याला म्हणतात संसारामधनं विरक्त आहेत. पण भगवद्गीता ही, हे जे आपली सुपरफिशियल अंडरस्टँडिंग आहे ना, वरच्या वरची जी समजूत आहे, त्याच्या आतमध्ये खोल जाते आणि एक्सपोज करते सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना एक्सपोज, बेसिकली आम्हाला एक्सपोज करते,
तुम्ही त्यागी नाही आहात. तुम्ही त्यागी कधी व्हाल तर खरंच तुम्ही एखाद्या कार्यामध्ये फळांपासून तुम्ही विरक्त आहात, अटॅच नाही आहात, तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व नाही, तर तुम्ही खरे त्यागी आहात. तुम्ही इमोशनली अटॅच आहात राधा गोपीनाथशी, तुम्ही इमोशनली अटॅच आहात गुरूंच्या सेवेशी, वैष्णवाच्या सेवेशी, तर तुम्ही खरे त्यागी आहात. हे आपल्याला शिकवण दिली जाते, राईट? तर म्हणून दिस इज वन कॅटेगरी, तामसिक जे हे असतात त्याग करणारे. आता नेक्स्ट कॅटेगरी आहे राजसिक. राजसिक आहेत, ओके, आठवा श्लोक, लास्टचा श्लोक आहे आजचा. दुःखम मित्येव यत्कर्म दुःखम कायक्लेश कायक्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. फलं लभेते. आनंद राणी माताजी वाचा. जो मनुष्य नित्य कर्माला कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्याचा त्याग करतो, त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्या रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या नियतीच्या दिशेने नाही. ओके, आता हा श्लोक आपल्याकरता फार प्रॅक्टिकली ऍप्लिकेबल आहे, म्हणजे आपल्याला फार रिलेव्हंट आहे. कारण आपण सगळे काय आहोत, मोस्टली त्यागी आहोत, रजोगुणामध्ये त्यागी आहोत. जनरली लोक काय समजतात, अरे हरे कृष्णा वाले है ना, ये हरे कृष्णा करते हैं बैठ बैठ के, कुछ तो उनके अंदर साक्षात्कार हुआ है, इनको कुछ तो विजडम आ गया अंदर, इसीलिए ये लोग इतना वैरागी हो गए हैं, मांस मछली खाना बंद कर दिया. अरे कितना यार मजा आता है मांस खाने में, मछली खाने में, अंडा खाने में, सब छोड़ दिया, कॉफी चाय सब छोड़ दिया, कांदा लहसुन सब छोड़ दिया. अरे बाहर का भी नहीं खाते, कभी 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 जाएंगे तो एक आध बार कभी खाए तो खाए, दिखते ही नहीं कभी ये लोग. इसके अंदर बहुत एनलाइनमेंट आ गया है, साक्षात्कार आ गया है. असं आहे का आपल्याकडे? सी मोस्ट ऑफ द पीपल आपल्यापैकी, म्हणजे आपण कोणाला जज करायचं नाही, पुन्हा सांगतो तुम्हाला मी, आपलं एक्झाम्पल आपल्याकडे ठेवायचं, ठीक आहे ना? मॅक्सिमम आपण सगळे या जगामध्ये पिसलेले, पिडलेले आणि म्हणजे मायादेवीने आपला जो चुरा करून टाकला, चटणी बनवली, त्यामुळे फ्रस्ट्रेट होऊन आपण इकडे आलो, थकून. नको मला, अरे कंटाळलो, तेच लोक आणि तेच सगळी चावचाव, नको सगळं मला. मंदिरात किती शांत वाटतं वा, किती शांती वाटते वा, अगरबत्तीचा वास येतो, सुगंध. धूप किती छान वाटते, भगवंत किती गोड दिसतात, राईट? बट धिस इज ऑल सुपरफिशियल टू द एक्सटेंट. जेव्हा मग एखादा भक्त येतो, प्रभूजी थोडं झाडू मारा नाही, येते काय झाडू मारण्याकरता आलो का मंदिरामध्ये मी इथे? अरे अगरबत्तीचा सुगंध किती चांगला दरवळतोय, ती धूळ उडेल, माझं मन डिस्टर्ब होईल परत. तर आपल्यापैकी बरेच लोक हे त्याग करतात, पण त्याग हे कसं आहे, रजोगुणी त्याग आहे. का रजोगुणी आहे? कारण बघा इथे काय म्हटलेलं आहे श्लोकामध्ये, जो मनुष्य नियत कर्मानं कष्टप्रद समजून किंवा त्या शरीराचा क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो. जसं रजोगुणामध्ये सर्वात मेन कॅरेक्टरिस्टिक काय आहे, मेन लक्षण काय रजोगुणामध्ये? रजोगुणी व्यक्ती हा देहात्म बुद्धीमध्ये भरपूर असतो. त्याला हे शरीर एकदम चांगलं व्हायला पाहिजे, हा साबण वापर, तो साबण वापर. आता माहित नाही मला कुठले कुठले साबण मार्केटमध्ये येतात, कारण मी ऑलमोस्ट 10 वर्ष साबण वापरलंच नाहीये. आपकुच ते माझ्या वैराग्याचं लक्षण नाहीये, तो कंटाळा आहे. साबण वापर म्हणजे उपटन वगैरे वापरतो आम्ही, पण अरे ये साबण आया, ये साबण लगाओ, त्वचा एकदम सफेद होती है, काली गोरी होती है, ये होता है वो होता है वगैरे वगैरे, हा शॅम्पू लावा त्याला. रजोगुणी व्यक्ती हा देहात्म बुद्धीमध्ये फार रुतलेला असतो, आणि त्याला सगळीकडे कसं हवं असतं, एन्जॉयमेंट, मजा मजा, भरपूर चांगलं खायला, लावायला, फिरायला. पण ऍट द सेम टाइम ह्या माणसाला कष्ट पण करायचे नसतात. एक्सपिरियन्स आहे आपल्याला, आयुष्यामध्ये सगळं चांगलं चांगलं पाहिजे, पण कष्ट करायची तयारी नसते आपली. दिस इज द साइन ऑफ मोड ऑफ पॅशन, किंवा कमीत कमी कष्ट करून. मग आता होतं काय, असा जो व्यक्ती आहे जो बॉडीली कॉन्सेप्शन मध्ये आहे, हा व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये येतो, हे विचार करून की अरे बाहर कितना झंझट है यार, दुनिया भर का ये वो, स्पेसिफिकली रिलेटेड टू ब्रह्मचारीज किंवा जे त्यागी असतात, संन्यासीज. जेव्हा हे व्यक्ती असा विचार करून येतात, तेव्हा त्यांना येथे पण प्रॉब्लेम होतो. वाय? बिकॉज प्रॉब्लेम इज एव्हरीवेअर.
समस्या सगळीकडेच असते. असं नाही की तुम्ही इस्कॉन मध्ये आलात म्हणजे तुम्ही आता ऑफकोर्स इस्कॉन भगवतधामच आहे, पण बहुतेक जगामध्ये आहे ते. राईट आहे पण नाही पण इट डिपेंड्स ऑन युअर कॉन्शियसनेस, तुमच्या चेतनेवरती आहे ते. मग आता होतं काय, जसं पुण्यामध्ये चेतन चंद्रपूर कोट करत होते, पुण्यामध्ये एक संन्यासी एकदा आले होते आणि ते सांगत होते, युथला ऍड्रेस करत होते, ब्रह्मचारी जे जॉईन होतात आश्रममध्ये, त्यांना सांगत होते की आजकाल बरेच ब्रह्मचारी जे जॉईन होतात कशा काळामध्ये जॉईन होतात की बाहेरच्या जगामध्ये भरपूर फ्रस्ट्रेशन आहे, भरपूर प्रॉब्लेम आहे. तर हे लोक कंटाळतात त्याला आणि हे लोक काय विचार करतात, ओके मी आश्रममध्ये जाईन, शांत राहीन, चांगला जप करेन, डान्स करेन, याच्याकरता ते जॉईन होतात. पण मेन त्यांचा उद्देश काय असतो की कंटाळा, बाहेरचं सगळे झंझट नको. म्हणजे त्यांच्यामध्ये मेन मोटिव्ह हा नसतो की डेडिकेशन फॉर द लॉर्ड, सर्व्हिस फॉर द मिशन, भगवंतांची सेवा हा उद्देश नसतो. मग ते महाराज त्याच्यामध्ये सांगतात की असे लोक जास्त काळ टिकत नाहीत. वाय? बिकॉज देअर ॲटिट्यूड अँड मोटिवेशन इज नॉट सर्व्हिस. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे एक्झाम्पल फक्त मला ऍप्लिकेबल आहे, तुम्हाला पण ऍप्लिकेबल आहे. जसं गृहस्थ आश्रम सुद्धा एक काय आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रम सुद्धा आश्रम आहे. ब्रह्मचर्य गृहस्थ आश्रममध्ये सुद्धा जेव्हा दोन पती पत्नी एकत्र येतात, जर उद्देश हा असेल की ओके एकमेकांची, जर उद्देश हा असेल की अरे यार रोज का झंझट छूट जाएगा, रोज रोज, आता समजा कोणी बॅचलर असेल, बॅचलर कोणी आहे का इथे? कोण नाहीये बॅचलर लोक. तुम्ही कधी आता मी कधी कधी असं बॅचलर राहिलेलो आहे जॉब करताना किंवा हॉस्टेलमध्ये. तर मी अलिबागला होतो तेव्हा एमएससी फायनल बीएससी फायनल इयरला होतो. तर आम्ही जेवायला जातो मेसमध्ये. आता मेसमध्ये जेवायला जातो म्हणजे कसं, तीच स्टँडर्ड सब्जी जी असेल ते. किंवा मी इथे चर्चगेटला हॉस्टेलला राहायला होतो, तर हॉस्टेलमध्ये तेच सेम टेस्ट जेवण, सेम तोच फ्लेवर वर्षानुवर्षे. अरे यार कोणतरी असतं तर किती चांगलं झालं असतं, जेवण बनवून दिलं असतं. राईट आपल्याला असं वाटतं. किंवा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल अरे काय रोज काय कपडा धोना, ये करना, झाडू मारना, अरे यार बीवी लेके आओ यार, घर में बीवी रहेगी तो थोड़ा सेवा करेगी. पण आता सोसायटी एवढी कॉम्प्लेक्स झालेली आहे आजकाल की जो येतो तो पण नोकरी करणार असतो. नवरी पण नोकरी असते, नवरा पण नोकरी. मग आता कोण कोणाची सेवा करणार? राईट. मग कॉन्फ्लिक्ट होतात. म्हणून जेव्हा आपण एकत्र येतात तेव्हा पहिला उद्देश असा पाहिजे की सेवा करायची आहे, सेवा करण्याकरता एकत्र आलेलो आहे. जर तो पर्पज नसेल तर मग बाकी सगळे कोलॅप्स होत जाणार शेवटी. म्हणून तिथे महाराज म्हणतात की जे लोक ह्या हेतून येत नाहीत त्यांना प्रॉब्लेम होतो. आणि इव्हन आपल्या मंदिरामध्येच आहे, श्यामानंद प्रभूने एकदा सांगितलं होतं उदाहरण. श्यामानंद प्रभू आणि सनत कुमार प्रभू जेव्हा एकदम सुरुवातीला जेव्हा आश्रम मध्ये राहायचे, तेव्हा आपला एवढा मोठा आश्रम होतो इथे ब्रह्मचर्य आश्रम, सिम्पल. आणि पहिले लोकांना राहून द्यायचे, जसं आपलं व्हीटी आहे तसं की लोकांना जॉब करता करता राहून द्यायचे. मग एक दिवशी प्रभूजी जातात महाराजांकडे आणि म्हणतात की महाराज म्हणून फुल टाइम जॉईन करायचं मला मंदिर. तर महाराज एकदम गंभीर होतात. ऍक्च्युली त्यांना वाटतं की महाराज खुश होतील. आता समजा तुमच्या कार्यक्रमामध्ये जर एखादा कोणी आला, तो म्हटला प्रभूजी मला सेवा करायची, तुम्हाला कसं वाटणार? अरे वाह, आजा आजा आजा, बहुत दिन से इंतजार कर रहा था यार, ये प्लेट धोने का कौन करेगा, मिल गया, आजा आजा. पण जो ऍक्च्युअल मॅनेजर असतो ना, प्रॉपर प्रिन्सिपल, तो समजून घेतो की हा कशा करता येतो, कशा करता येत नाही. मग महाराज त्यांना विचारतात की ऍक्च्युली तू कशा करता आलायस, तुला का जॉईन करायचंय? तर ते म्हणतात की ऍक्च्युली काय आहे ना, बाहेर फार कंटाळलं मी, एवढं दुनिया फार झंझट व झंझट सगळे प्रॉब्लेम, त्यामुळे मला ना बाहेर नाही, इथे मंदिरात बरं वाटतं. शांत शांत, तेच अगरबत्तीचा सुगंध जर मिळेल, प्रसाद भेटेल, सगळं एकदम. तर महाराज म्हणतात की बघा किती महाराजांचं स्टेटमेंट, सुंदर स्टेटमेंट. महाराज म्हणतात की सी, तुला प्रॉब्लेम बाहेर भेटला म्हणून तू आतमध्ये येतोयस. मग तुला काय वाटलं आतमध्ये प्रॉब्लेम नाहीये का? आतमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. मग जर तुला इथे पण जेव्हा प्रॉब्लेम भेटेल तर मग कुठे जाशील तू? काय संन्यास करशील तू? कुठला वैराग्य करशील? ह्या पण वैराग करशील का? याच्या पुढे काय स्टेजच नाहीये, हीच स्टेज आहे. मग ते विचार करतात, प्रभूजी म्हणतात ठीक आहे, ओके ओके. मग ते जातात आणि मग एक आठवड्याने पुन्हा येतात आणि म्हणतात की ऍक्च्युली मला ना मंदिरामध्ये राहिल्यावरती ना सेवा करायला फार इच्छा जागृत होते माझी, आणि मला सेवा करण्याकरता प्रेरणा भेटते, महाराजांची तुमची सेवा करायला, प्रभुपादांची सेवा करायला. मग ती सेवा करण्याच्या उद्देशाने मला राहायचंय. मग महाराज म्हणतात दिस इज द राईट ॲटिट्यूड. इफ यू वॉन्ट टू कम हिअर टू सर्व, देन यू कम, अदरवाईज डोंट कम. अदरवाईज तुमचं जे वैराग्य आहे किंवा तुमचं जे त्याग आहे तो जास्त काळ टिकणार नाही. कारण कसं आहे बघा, याचा मेन इसेन्स असा आहे की या जगामध्ये कष्ट करायला त्रास होतो, म्हणून आपण जर भक्तीमध्ये आलो की थोडा आराम भेटेल. तर भक्तीमध्ये कमी कष्ट आहेत का? भक्तीमध्ये कमी कष्ट आहेत का? रोज सकाळी उठणे, जर ऍक्च्युअल तुम्ही जर प्रिन्सिपल बघितलं, रोज टाइमवर व्यवस्थित उठणे, सकाळी वेळेवरती जप करणे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ध्यानपूर्वक जप करणे, नुसतं जप नाही पोपटासारखं.
की पोपट पण ओरडतो, त्याला पण ट्रेनिंग असते ओरडायची, आपल्याला पण ट्रेनिंग आहे ओरडायची. प्रभुपाद म्हणतात की जो पोपट असतो ना, त्याला जर मांजरीने जर पकडलं ना, तर तो हरेराम हरेराम म्हणायला बंद करेल, ट्याव ट्याव करेल तो, ट्याव ट्याव. तसंच जेव्हा आपला जर पोपटासारखा जप असेल, तर जेव्हा आपल्याला माया पकडेल, तेव्हा आपला पण ट्या ट्या चालू होईल, जप येणार नाही. म्हणून कष्ट करायची सवय ही सगळीकडे असली पाहिजे. जर तिथे कष्ट करायला लागतात, इथे त्याच्या डबल कष्ट करायला लागतात. म्हणून इथे जेव्हा आपण येतो तेव्हा सेवा करण्याच्या उद्देशाने आलं पाहिजे, अदरवाईज प्रॉब्लेम होईल आपल्याला. म्हणून असे काही उदाहरणं आहेत. लोक म्हणतात की अरे किसी से प्रेम किया था, वो प्रेम सफल नहीं हुआ, चलो अभी साधू बन जाते हैं. अभी हम बनेंगे आजीवन बाल ब्रह्मचारी, असं नसतं. किंवा एखादा म्हणेल की अरे बाहर जॉब में 14-15 घंटा जॉब करना पड़ता है यार, इधर आएंगे तो आराम ही आराम है, असं नसतं. इथे 14-15 काय 24 तास कार्य आहे. भक्तीमध्ये 24 आवर कार्य आहे. कारण 24 आवर तुम्हाला मनाशी खेळायचं आहे, म्हणजे मनाशी संघर्ष आहे. इव्हन ॲज अ ग्रस्त सुद्धा आहे की नाही. सेम प्रिन्सिपल आपल्याला पण फॉलो कर, तुम्ही जे प्रिन्सिपल फॉलो करता तेच मला पण फॉलो करायचे आहेत, राईट. तर स्ट्रगल इज देअर आणि इज इव्हन मोर स्ट्रगल. म्हणून असा त्याग कधी करू नये की अरे कष्ट होते म्हणून सोडून दिलं म्हणून भक्तीमध्ये आलो, असं नाही. दिस इज अ रजोगुणी त्याग, आणि असा त्याग जास्त काळ टिकत नाही, राईट. कारण रजोगुणामध्ये गोष्टी कशा असतात, टेम्पररी असतात, राईट. टेम्पररी गोष्टी टिकत नाहीत. म्हणून सारांशमध्ये मग आता तुम्ही असं म्हणाल की मग जगामध्ये जे दुःख होतं त्याचा साक्षात्कार नको घ्यायला का? भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे दुःखालय शाश्वतम. हे जग दुःख आहे, मग जगामध्ये दुःख होतात तर ते आपल्याला कष्ट होतात, ते आपण साक्षात्कार घेतला पाहिजे. पण साक्षात्कार असा नाही घेतला पाहिजे, असा साक्षात्कार जास्त काळ टिकत नाही. साक्षात्कार हा आपण सत्वगुणामध्ये राहून जो आपला साक्षात्कार भेटतो ना, तो जास्त काळ टिकतो. म्हणजे बघा, जो फ्रस्ट्रेट होऊन तुम्ही आलात इस्कॉन मध्ये आणि म्हटलं इथे पण मग तुम्ही समजा मॅनेजमेंटची सेवा लागली तुम्हाला, संपलात तुम्ही मग. काय पनवेलच्या ग्रुपला माहितीये, जर तुम्हाला मॅनेजमेंटची सेवा लागली इस्कॉन मध्ये, राईट, मॅनेज करा ह्या कॉंग्रिगेशन ग्रुपला. येस, आनंद राणी माताजी, आनंद केशव प्रभू, पनवेल मध्ये कधी मंदिर बनणार आहे? तुम्ही म्हणाल जेव्हा सगळ्यांचे अहंकार दूर होतील, सगळे एकत्र येतील, कॉपरेशनने जगतील, तेव्हा मंदिर बनेल, राईट. तुम्ही म्हणाल अरे बापरे, ह्याच्यापेक्षा तर बाहेर बरं होतं, ऑफिसमध्ये फक्त एकच होतं त्याच्याशी आपण त्याच्या अहंकाराची लढ, इथे तर बापरे हा पण तो पण माझ्या आजूबाजू सगळेच लोक, राईट. मग इथे जास्त संघर्ष आहे. आणि आपण तसा संघर्ष जर विचार केला की ओके असं तर आपल्याला व्हायलाच पाहिजे मग साक्षात होईल, असा साक्षात जास्त काळ टिकत नाही. कारण असा साक्षात्कार कसा आहे ना, म्हणजे कसा ह्या वेळेला आपण कसा विचार करत असतो ना की ओके ऍक्च्युली काय आहे ना, मला ह्या गोष्टीपासून आनंद भेटला नाही, म्हणजे बाहेर मला आनंद भेटला नाही, मग मला असं वाटतं की इस्कॉन मध्ये आल्यावर आनंद भेटेल. म्हणजे अजून सुद्धा मी ही गोष्ट दूर केलेली नाहीये की मला या जगामध्ये आनंद भेटणार नाही. माझी ही जी भावना आहे ना ती संपली नाही अजून. असं वाटतं की ठीक आहे, मला ना ह्या पार्टनरशी आनंद भेटला ना, त्या पार्टनर सोबत आनंद भेटेल. अरे तुला आनंद कुठेच भेटणार नाही, ह्या जगात आनंद नाहीच आहे. बेसिकली ही जी भावना आहे ती संपायला पाहिजे की जगात आनंदच नाहीये. जोपर्यंत आपण ह्या कन्क्लुजन पर्यंत येत नाही तोपर्यंत हा सगळा रजोगुणी साक्षात्कार आहे. म्हणजे कसं, ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन अदर साइड. इथे गवत हिरव, तिथेच गवत हिरवं आहे. म्हणजे माझी सिच्युएशन बदलेल तर मला जीवनामध्ये आनंद भेटेल असं नसतं. सिच्युएशन कधीच बदलणार नाही. ऍज अ ग्रहस्थ, ऍज अ ब्रह्मचारी, ऍज अ संन्यासी सगळ्यांना सेम सिच्युएशन फेस करायला लागेल. ते आता बघा, 1 तासापूर्वी जेव्हा प्रिपेअर करत होतो, 2 तासापूर्वी, मला डोकं फार दुखत होतं, एकदम ठणकून डोकं दुखत होतं. बट इट इज अ ड्युटी, आपल्याला करावं लागतं ते. आणि मी तुम्हाला जेव्हा शब्द दिलेला आहे की ओके क्लास घ्यायचा आहे, आय कॅनॉट विथड्रॉ. मग मी काय करायला, गोळी खाल्ली आणि मग ओके कंटिन्यू. अशा प्रकारे आपण जेव्हा जगू, म्हणजे असं नाही मला सांगायचं की मी मोठा महान व्यक्ती आहे की मी त्याग केला मोठा, इट्स नॉट लाईक दॅट. पण जेव्हा आपल्याला रजगुणामध्ये आपण त्याग करतो, दुःख होईल म्हणून घ्यायचं नाही. सी आता काही लोक विचार करत असेल अरे काय कंटाळलो मी, दिवसभर जॉब केला आणि आता पुन्हा प्रभूजी आता क्लास घेणार 1 तास, 1.5 तास, 2 तास, कष्ट होतं. पण ह्या कष्ट हे कशा करता आहे, आपल्या भल्या करतात आहे, राईट. आपण जेव्हा शास्त्रांमधनं ऐकतो समजतो तेव्हा आपल्याला हे साक्षात्कार पुढे घेऊन जातील. म्हणून रजगुणी त्याग नसावा. त्याग कसा असावा, सी म्हणून बघा, इम्पल्सनी कधी डिसिजन घ्यायचे नसतं. सडनली चला आता उद्यापासून 64 माळा होतात ना लोकांमध्ये असे साक्षात्कार. मग किती काळ टिकतात ते? आहे, प्रत्येकाला अनुभव आहे ना, मला पण अनुभव आहे. मला पण कधी कधी असं एकदम अचानक लहर यायची, उद्या 108 राऊंड. मग उद्या 108 राऊंड
आणि बाकीचे एक पूर्ण आठवडाभर. आता ऑफकोर्स आता दीक्षा घेतली म्हणून ऑब्लाइज आहे की करायलाच पाहिजे 16 माळा. बाकी ठीक आहे, 108 केल्यात ना, आता झोपत करतो आता आजच्या 16 माळा. किंवा गाडीमध्ये किंवा पिक्चर बघत किंवा क्रिकेटची मॅच बघत. राईट, म्हणून लहरीने घेऊ नये, शास्त्रांच्या संमतीनुसार घ्यावे, गुरुंच्या मार्गदर्शन घ्यावे, तर ते सत्वगुणामध्ये साक्षात्कार आणि ते जास्त काळ टिकतं. शास्त्राचा म्हणजे शास्त्राला बघणे, शास्त्रापासून अनुभव घेणे म्हणजे ऑब्झर्वेशन करणे आणि आपल्या जगाला बघणे आणि ते त्याला मॅच करून मग बघणे, ओके ही गोष्ट अशी आहे, ह्याने असं त्रास होतो. तर आपण बघूया पुढच्या वेळेला सत्वगुणी साक्षात्कार काय आहे 9व्या श्लोकापासून रविवारी संध्याकाळी. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. तुम्हाला मी प्रश्न दिले नाहीत अजून सुद्धा, कारण थोडा व्यस्त आहे. देईन तुम्हाला प्रश्न. तर मधला जो गॅप आहे ना 2 तारीख ते 15 तारीख, त्या तारखेमध्ये तुम्ही 17 आणि 18 या दोन्ही अध्यायांचे तेव्हा टेस्ट द्यायची. मी जाण्यापूर्वी म्हणजे 2 तारखेला ऍटलीस्ट 18 अध्याय पूर्ण करायची माझी इच्छा आहे. बघूया आता 90% तरी मला वाटतं की पूर्ण होईल जर आपण असंच जर करत राहिलो तर. संडे आणि गुरुवारी आहे सगळे. मला वाटते एवढं कठीण नाहीये. ठीक आहे, आज सगळे उपस्थित होतेच. जर तुम्हाला 1.5 तास जरा जास्त वाटले असेल तर मी कमी करेन, 1.25 तास. शनिवारी पण घ्या ना प्रभूजी. वा, आता हे काय रजोगुणी आहे. हे आता तुम्ही अरे प्रभूजी घ्या, सगळे क्लास घ्या. नाही, शनिवारी कसं लेट झालं ना ते रविवार असतो ना आपल्याकडे, म्हणून दुसरं काय नाही. अच्छा, रविवारी सगळे आराम भेटतो. मग तुमची हा, इच्छा म्हणून असेल तर मी दुसरं काय नाही. काय प्रॉब्लेम नाही, शनिवारी पण घेऊया, मग आणखीन लवकर होईल पूर्ण. ठीक आहे. तुम्ही ओके आहात का सगळे? नंतर परत म्हणायचं नाही प्रभूजी मकर संक्रांतीची सुट्टी द्या, शनिवारी हॉलिडे द्या, काय मला हे आहे ते आहे. चालेल, आपण शनिवारी पण भेटूया मग. चालेल हा, शनिवारी भेटूया 8 वाजता, 8 ते 9:15. मी मॅक्सिमम 9:15 पर्यंत ट्राय करेन, पण 15 मिनिटं थोडे मागे पुढे होतातच. तर तुम्ही कंटाळलात तर मला पहिले सांगा की प्रभूजी थकलो आता, प्रभूजी आज थोडं सोडून द्या, विश्राम द्या, तर मी सोडून देईन. लाजायचं ना अजिबात, आपण थोडे एकाच घरचे आहोत ना. चालेल. ठीक आहे. हरे कृष्ण. चालेल. श्रील प्रभुपाद की जय. झालं बंद करू.